नमस्कार, सुस्वागतम. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रस्तुत लोकसत्ता इंडस्ट्री कॉन्क्लेव्हमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सहाय्यक आहेत MSRDC, सिडको, कॅपॅसिटी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड आणि कॉर्पोरेट पार्टनर आहेत CII. या तिसऱ्या सत्राला सुरुवात करताना मान्यवरांना मी इथे या व्यासपीठावरती आमंत्रित करतो. सर्वप्रथम माननीय श्री SV श्रीनिवास साहेब, आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती यावं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. ऑनरेबल कमिशनर MMRDA. यानंतर मी आमंत्रित करतो माननीय श्री राधेश्याम मोपलवार साहेब यांना, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ऑनरेबल VCN MD MSRDC. दोन्ही मान्यवरांचं खूप खूप स्वागत. यानंतर मी आमंत्रित करतो माननीय श्री संजय सेठी साहेब यांना, ऑनरेबल चेअरमॅन JNPT. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. यानंतर आमंत्रित करतो माननीय डॉक्टर संजय मुखर्जी साहेब यांना, ऑनरेबल VCN MD सिडको. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यानंतर व्यासपीठावर आमंत्रित करतो माननीय श्री शैलेश पाठक साहेब यांना, ऑनरेबल हेड स्पेशल इनिशिएटिव्ह डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स L&T लिमिटेड. या सगळ्या मान्यवरांचं खूप खूप स्वागत. आणि त्याचबरोबर यांच्याशी सुसंवाद साधायला मी विनंती करतो माननीय श्री स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ, असिस्टंट एडिटर, लोकसत्ता. आणि पुढची सगळी सूत्रं मी त्यांना सुपूर्द करतो. नमस्कार. लोकसत्ता इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आर्थिक विकास म्हटलं की पायाभूत सुविधांचा विकास हा शब्द एकमेकांसोबतच येतो. अनेकदा लोक म्हणतात की आधी पायाभूत सुविधांचा विकास की आधी औद्योगिक विकास किंवा आर्थिक विकास. पण आपण जर प्राचीन काळापासून पाहिलं तर हे दोन्ही समांतर पद्धतीने जातात. आणि हे काय आज पायाभूत सुविधांचा विकास हे जरी आज परवलीचा शब्द असला तरी काय भारतासाठी नवी गोष्ट नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिश पूर्व काळात भारताच्या अर्थव्यवस्था ही जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या 25 ते 35% होती. आणि ती साहजिकच आहे, पायाभूत सुविधांच्या विकासाअभावी ते शक्य नव्हतं. आपण ग्रँड ट्रंक रोड या नावाने जो रोड ओळखतो त्याला पूर्वी उत्तर पथ असं नाव होतं. आणि तो आजचा जो बांगलादेश आहे तो पूर्वी भारताचा भाग, तिथून ते थेट काबूलपर्यंत जात होता. व्यापारी मार्ग होता जो पुढे युरोपला जोडत होता, कॉन्स्टँटिनोपल वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गाव बंगाला. आणि दुसरीकडे प्राचीन भारतात लोथलची गोदी सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, गुजरातच्या इकडे सगळी होती समुद्रमार्गे व्यापारासाठी. म्हणजे प्राचीन काळापासून पायाभूत सुविधांचा विकास हा उद्योगासाठी आवश्यक आहे हे त्या वेळच्या राज्यकर्त्यांनाही माहिती होतं आणि समाजालाही माहिती होतं. म्हणूनच पूर्वी एकेकाळी आपण सोने की चिडिया होऊ शकलो. आता पुन्हा आपण त्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. देश आणि राज्य दोन्ही मिळून आपण पुन्हा आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासातून आर्थिक विकास हा मंत्र घेऊन राज्य सरकार आणि एक आपण समाज म्हणून जात आहोत. आणि त्याच्या वेगवेगळे जे पैलू आहेत, रस्ते असतील, बंदर असेल, किंवा आता MMRDA सारखं की जे एकात्मिक विकास करतात त्यासारख्या संस्था आहेत, सिडकोसारखी संस्था आहे, अशा सगळ्यांचे प्रमुख आपल्या पुढच्या दशकाचा आराखडा मांडण्यासाठी की आपले पुढचे काय टप्पे असणार आहेत ज्यातून आपण ही आर्थिक प्रगती साधणार आहोत त्याची रूपरेखा आपल्यासमोर मांडणार आहेत. या सर्वांचं स्वागत. कुणालने सगळ्यांचे परिचय करून दिलेलाच आहे. मी सुरुवात करतो मोपलवार सरांपासून, कारण बंदरापर्यंत जाण्यासाठी आधी रस्ता लागतो. तर प्राचीन काळात जसा उत्तरपथ हा भारताच्या समृद्धीचा एक मार्ग ठरला होता, तसा महाराष्ट्राच्या समृद्धीचा एक नवा मार्ग तुम्ही बांधत आहात. लवकरच त्याचा एक टप्पा सुरू होणार आहे असं सांगितलं जातं आहे. आत्तापर्यंत जो पहिला आपला मोठा मार्ग बांधला जो लोकांच्या डोळ्यात आला तो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, तो MSRDCचं मोठं योगदान होतं. आता एक पूर्व पश्चिम असं ज्याला आपण म्हणू तसं नागपूर ते मुंबई. आणि याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक मागास भागातून तो जातो आहे. म्हणजे एक प्रकारची सामाजिक समता आणि आर्थिक विकास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचंही एक त्याला माध्यम असं मानलं जातं आहे. तर या समृद्धी महामार्ग प्रकल्पाची सद्यस्थिती काय आणि एकंदर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ राज्याच्या औद्योगिक प्रगतीला साथ देण्यासाठी कशा पद्धतीचे
आखणी करत आहे? थँक्यू सौरभ. सर्वप्रथम या प्रश्नाचे दोन भाग आहेत. इनफॅक्ट आता समृद्धीची स्टेटस काय आपण विचारलं आणि दुसरा की भविष्यातील काय प्रकल्प आहेत विशिष्ट महाराष्ट्रासाठी, हे दोन भाग आहेत. समृद्धीच्या संदर्भामध्ये सौरभने सांगितल्याप्रमाणे एक वस्तुस्थिती आहे की आजपर्यंत आपण महाराष्ट्राचा विकास किंवा महाराष्ट्रातील कुठलीही इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी म्हटलं की मुंबई, पुणे, नाशिक ह्या गोल्डन ट्रायंगलबद्दल बोलत होतो आणि नंतर चौथा कोण त्याला ॲड झाला तो म्हणजे औरंगाबाद, मुंबई, तो क्वाड्रिलॅटरल झाला म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ लास्ट 40 इयर्स. आणि त्याच्या पूर्वेला महाराष्ट्र आहे किंवा तिकडे मोठ्या प्रमाणावर कुठे इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो किंवा एक्सटेंड करू शकतो, हा आपला फोकस नव्हता. म्हणजे फॅक्ट अशी आहे की चंद्रपूर आणि नागपूर आणि वर्धा हे प्रचंड मोठे इंडस्ट्रियल सेंटर्स आहेत. विशेषतः चंद्रपूर आणि नागपूर दे आर बिग इंडस्ट्रियल सेंटर्स. हे आपल्या बेसिकली कलेक्टिव्ह कॉन्शियसला महाराष्ट्रीयन मंडळींच्या फारसं पडायचं नाही. आपला सगळा फोकस हा जो मुंबई, पुणे, नाशिक ह्या परिसरात होता, त्याला छेद देणारा हा देशातला पहिला प्रकल्प, महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आणि देशातला सिंगल लार्जेस्ट प्रकल्प होता इन रोड इन्फ्रास्ट्रक्चर, 55,000 कोटीचा. मुंबई ते नागपूर 700 किलोमीटर ॲट वन स्ट्रेच. इतर एक्सप्रेसवेज, मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाल्यानंतर गेल्या 20 वर्षामध्ये इतर एक्सप्रेसवेज 5-6 एक्सप्रेसवेज झाले आणि आता एक्सप्रेस होत आहेत सुद्धा. आणि परंतु प्रत्येक एक्सप्रेसवे हा 150 किलोमीटर 300 किलोमीटर ॲट वन पॉईंट ऑफ टाईम होता. हा आपण 700 किलोमीटरचा एक्सप्रेसवे करायला घेतला. 2019ला त्याचं काम सुरू झालं. आताचं स्टेटस असं आहे की मुंबई ते नागपूर या 700 किलोमीटरपैकी नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटरचा स्टेज जो आहे जवळपास 70% हा जवळपास तयार होत आहे. आपण ऑक्टोबरपासून कुठल्याही क्षणी त्याचं इनॉग्रेशन करू शकू. मध्ये कदाचित 2 ब्रेक्स असतील, डिपेंड्स, परंतु 520 पैकी 500 किलोमीटर तर आपण नक्की सुरू करू शकू. शिर्डी ते मुंबई, त्या शिर्डी ते मुंबई आपण मुलुंडपासून पकडतो ॲक्च्युली, मुलुंड चेकनाक्यापासून. तिथपासून शिर्डीचा अंतर 200 किलोमीटर आहे. त्यातला भिवंडी बायपासपर्यंत भाग आमच्याकडे नव्हता, तो गेल्या 2 महिन्यापूर्वी NHAने आम्हाला दिला. त्याचंही काम आम्ही सुरू करतो आहे. म्हणजे कापूरबावडीपासून ते भिवंडी बायपासपर्यंत NH3पर्यंत नाशिक रोडपर्यंत हा 12 लेनचा रस्ता होईल आणि नंतर तिथून आपला समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर होतो. सो वी आर ॲट व्हेरी ॲडव्हान्स स्टेज. 520 किलोमीटरपैकी जवळपास 444 किलोमीटरचा PQC कंप्लीट त्या भागातलं झालेलं आहे. अलीकडच्या 200 किलोमीटरमध्ये सुद्धा जवळपास 70 किलोमीटर PQC झालेला आहे. एक लॅग असणार आहे साधारणतः 6-8 महिन्याचा, तो म्हणजे ठाणे जिल्ह्यातला, कारण ठाणे जिल्ह्यातल्या टेकड्या, डोंगर, रवाईन्स ह्याच्यामधून मार्ग काढत असतात. जवळ 5 टनेल ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे त्याला साधारणतः पुढच्या वर्षी ऑगस्टपर्यंत आपण ह्या भागाची सुद्धा इनॉग्रेशन करण्याच्या अवस्थेत येऊ. परंतु फर्स्ट फेज परवाच आमच्या मंत्री महोदयांनी नागपूरला डिक्लेअर केलं की डिसेंबरमध्ये आपण फर्स्ट फेज नक्की इनॉग्रेट करू शकू. वी शुड बी रेडी बाय ऑक्टोबर. परंतु अनेक छोटी छोटी कामं असतात, म्हणजे वेसाईड ॲम्युनिटीज असतात, पेट्रोल पंप असतात, क्विक रिस्पॉन्स व्हेकल्स असतात, यू रिक्वायर इमर्जन्सी रिस्पॉन्स प्रोटोकॉल. 700 किलोमीटरचा रस्ता आहे किंवा 500 किलोमीटरचा रस्ता आहे, कारण 95 किलोमीटरच्या रस्त्यावरचा इमर्जन्सी रिस्पॉन्स प्रोटोकॉल मेंटेन करताना आम्हाला काय काय करावं लागलं गेल्या 20 वर्षात त्याचा अनुभव आहे. त्यामुळे इतर अनेक गोष्टी ज्या सॉफ्टवेअर पार्ट येतो तो कंप्लीट विल बी एबल टू डू. दिस इज द स्टेटस इनफॅक्ट. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की औरंगाबादच्या पलीकडे जवळपास 400 किलोमीटर आपण महाराष्ट्राची कंप्लीट एक नॉन इंडस्ट्रियल अंडरबेली आहे, ज्या भागामध्ये इंडस्ट्रियल इस्टेट्स नाहीत, ज्या भाग, आणि महाराष्ट्राचं जवळपास 2/3 ॲग्रिकल्चर प्रोड्यूस त्या भागात आहे. त्याचं प्रोसेसिंग, त्याचं कलेक्शन, त्याचं वेअरहाऊसिंग, कोल्ड चेन, ज्या अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत. जालन्यापर्यंत इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात होते, परंतु जालना ते वर्धा हा स्ट्रेच जवळपास 300 किलोमीटरचा होतो. हा संबंध स्ट्रेच ओपन अप होईल या समृद्धी महामार्गामुळे. आणि नुकताच जो शासनाने जानेवारीत निर्णय घेतला आणि काल रिअफर्म केला, तो म्हणजे जालन्यापासून नांदेडला समृद्धी महामार्गात 200 किलोमीटरचा कनेक्ट करायचं ठरलेलं आहे. त्याचं लँड ॲक्विजिशनचं नोटिफिकेशन पुढच्या 15 दिवसात निघेल. त्यामुळं मराठवाडा आणि विदर्भ हा महाराष्ट्राच्या इंडस्ट्रियल मॅपवर ॲग्रेसिव्हली नक्की यापुढे येईल, हे मी सांगू इच्छितो ॲज फार समृद्धीच कन्सर्न. आणि ह्याच्याबरोबर एक वेगळा भाग आपण केलेला होता की रस्ते बांधतो, परंतु रस्त्याच्या निमित्ताने जो नवीन जॉग्रफी ओपन अप होते, ज्या ठिकाणी
डेव्हलपमेंट पोटेन्शियल निर्माण होतं ते पोटेन्शियल हार्नेस करण्यासाठी प्लॅन्ड एफर्ट यापूर्वी नव्हते. यावेळेला आपण एक दुसरा भाग केलेला आहे की जवळपास 19 ठिकाणी नवीन टाउनशिप्स नोटिफाय केलेल्या आहेत, विच विल बी आयदर डेव्हलप बाय अस ऑर बाय MIDC ऑर एनी अदर एंटिटी दॅट गव्हर्नमेंट विल डिसाईड. सध्या गव्हर्नमेंटने MSRDCला डेव्हलप करायला सांगितलं आहे की 2,000 हेक्टरचे आपण तिथे टाउनशिप्स नोटिफाय केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास 275-300 इंडस्ट्रियल इस्टेट्स आहेत, परंतु या महामार्गावर सुद्धा पुढच्या काळामध्ये 20 ठिकाणी वी विल हॅव न्यू टाउन्स विच विल बी मिक्स. इट कुड बी कमर्शियल, इट कुड बी टुरिझम. फॉर एक्झाम्पल टाउनशिप एट घोटी अँड इगतपुरी मे हॅव डिफरंट फोकस. सो इट विल ओपन अप न्यू विस्टाज ऑफ डेव्हलपमेंट. टुरिझम हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये येईल, जो टुरिझम म्हणजे तो रिलिजियस टुरिझम सर्किट्स असतील किंवा नवीन एरियाज असतील. लोणारला इनफॅक्ट लोणारला आज कसं जायचं लोकांना समजत नाही, परंतु मुंबईपासून लोणारला आपण 4 तासात पोहोचतो असं जर समजलं तर लोणारला लोक जायला नक्कीच उत्साहित होतील. किंवा 4 तासात आपण अजंठाला पोहोचतो किंवा 3 तासामध्ये एलोराला पोहोचतो. ह्या नवीन गोष्टी ह्यामुळं निर्माण होतील. सो समृद्धी इज गोइंग टू बी अ कम्प्लीट गेम चेंजर ॲज फar as महाराष्ट्र इज कन्सर्न. इतर 5 प्रश्न जर सांगायचं दुसऱ्या भागात सांगायचं असेल तर आत्ता सांगतो किंवा नंतर सांगतो. नंतर दुसरा भाग जो महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये MSRDC इतर काय प्लॅन्स आहेत हा सौरभने दुसरा प्रश्न विचारलेला आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट आपण जानेवारीपासून बातम्या वाचल्या असतील, शासनाने 6 नवीन प्रकल्प मंजूर केले आहे आणि दॅट वॉज अ बिग न्यूज की जवळपास 1,80,000 कोटीचे प्रकल्प. आणि आपण पुढच्या दशकामध्ये विकासाचं काय स्वरूप असेल हा त्याच्याशी निगडीत केलेला प्रश्न असल्यामुळे सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की आपण मुंबईच्या आसपासचा जर विचार केला तर मुंबईच्या आसपास सगळ्या शहरांना आपण रिंग रोडचं म्हणजे आपण सर्वांनी हैदराबाद रिंग रोड ORR ज्याला आउटर रिंग रोड असं म्हटलं तर 140 किलोमीटरचा तो कंप्लीट झालेला आहे. चेन्नईला रिंग रोड होतो आहे, दिल्लीला रिंग रोड होतो, परंतु अहमदाबादला रिंग रोड होतो आहे, परंतु मुंबईला रिंग रोड होऊ शकते ही कल्पना नव्हती. आपण करू शकत नाही कारण एका बाजूला सबंध समुद्र आहे. परंतु जे 2 प्रकल्प आपण हाती घेतलेले आहेत ॲक्च्युली ऑलरेडी MTHL अंडर ॲडव्हान्स स्टेज ऑफ एक्झिक्युशन MMRDA करते आहे. तर आपण आता पश्चिमेच्या बाजूला पश्चिमेचा फ्रीवे म्हणजे BMC सागरी म्हणजे कोस्टल रोड करते आहे वरळीपर्यंत. वरळी ते बांद्रा सी लिंक आहे, बांद्रा ते वर्सोवा सी लिंक अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आणि वर्सोवापासून बांद्रा ते वर्सोवाच्या नंतर वर्सोवा ते विरार ही पुढची सी लिंक जवळपास 42 किलोमीटरची शासनाने मंजूर केली. मल्टीमोडल हा जो वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे आणि उल्हासनगर ह्या सगळ्यांना बायपास करून आपण पनवेलमधून करंजाडेला येतो आणि JNPTला येतो. JNPTला म्हणजे चिरलेला जिथे MTHL टर्मिनेट होतो आणि MTHLपासून MMRDA ऑलरेडी दुसरा कनेक्शन वरळीला देते. त्यामुळे हे संबंध मुंबईला एक सर्कल तयार होते. याच्यामध्ये दुसरा भाग आपण करतो तो म्हणजे मल्टीमोडल कॉरिडॉर, जो 2008ला MMRDने कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रॅफिक स्टडी केला होता. तोही प्रकल्प शासनाने हाती घेतलेला आहे. आणि आपण लक्षात ठेवलं पाहिजे की प्रकल्प हाती घेतल्यानंतर त्याला किमान 10 ते 20 वर्ष लागतात. म्हणजे मल्टीमोडल कॉरिडॉरचा विचार 2012ला शासनाने मंजूर केला तर मल्टीमोडल कॉरिडॉरचं लँड ॲक्विजिशनची प्रक्रिया आता ॲडव्हान्स स्टेजला आपण आणू शकलो. किंवा आता आपण वर्सोवापर्यंतची जी सीलिंग करतो त्या सीलिंगला पहिलं CRZ क्लिअरन्स 2003ला मिळालेलं आहे. तर वर्सोवा विरार सीलिंगचे क्लिअरन्सेस आता घ्यायला सुरुवात केल्यानंतर एक आहे की नाऊ इन्फ्रास्ट्रक्चर इज इन बेसिकली हायर गिअर ॲज कम्पेअर टू व्हॉट वॉज बिफोर 2 decades. त्यामुळे इनफॅक्ट त्याचा एक साधा पुरावा म्हणजे समृद्धी आहे की कन्सिव्ह केल्यापासून डिलिव्हरी करेपर्यंत टोटल पिरियड हा समृद्धीमध्ये 7 वर्षाचा होतो आहे. एखादा प्रकल्प 7 वर्षात होणे कंप्लीट डिलिव्हरी हा नवीन पॉईंट आहे. आणि मला असं वाटतं की इतर पुढच्या सगळ्या प्रकल्प फॉर एक्झाम्पल आपण साहेब करतायत 350 किलोमीटर जवळपास मेट्रो करतात विच इज गोइंग टू बी रिअलिटी टुमारो. तसंच दुसरा सरकारने डिक्लेअर केला कोकणमध्ये ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे किंवा सागरी महामार्ग 540 किलोमीटरचा. विच अनदर इम्पॉर्टंट थिंग विच इज गोइंग टू कम इज पुणे रिंग रोड. 170 किलोमीटरचा पुणे पिंपरी चिंचवड यांना एक मोठा रिंग रोड करतो आपण. त्यामुळं आज काय होतं की मुंबई पुणे एक्सप्रेसवरून 1,00,000 PCU पॅसेंजर कार युनिट्स तळेगाव टोलला जातात आणि त्याच्यानंतर ते संबंध पुणे शहरात जातात. कुठेही जायचं असेल पुणे किंवा पिंपरी चिंचवड म्हणजे नाशिकला जायचं असेल, औरंगाबादला जायचं असेल, सोलापूरला जायचं असेल,
किंवा कोल्हापूर, सातारा, बेंगलोर इकडे जायचं असेल, हा संबंध पुणे शहरातून जाणारे हे सगळे वाहनं आहेत. काही पुणे शहरात टर्मिनेट होणारी ट्रॅफिक आहे. तर ह्या सर्वांना बायपास 170 किलोमीटरचा रिंग रोड, त्याचं लँड एक्विजिशन आपण सुरू केलं आहे. आणि दॅट रिंग रोड इज गोइंग टू बी रिॲलिटी इन नेक्स्ट 3 to 4 years. सो पुढच्या डिकेडमध्ये आपण जर विचार केला तर मल्टी मॉडल कॉरिडॉर, वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे, वर्सोवा विरार सी लिंक आणि पुणे रिंग रोड, नांदेड जालना एक्सप्रेसवे, these are going to be sure shot things. New things are coming like bullet train, Surat Chennai, Pune Bangalore expressways. There are number of things. पण नेमकं महाराष्ट्र शासनाच्या दृष्टिकोनातून किंवा व्हिजन स्टेटमेंटमधून पुढच्या 10 वर्षात काय रिअलाईज करायचं असेल ते 7 प्रोजेक्ट आहेत. त्याच्यापैकी किमान 3 महत्त्वाचे प्रोजेक्ट त्याला कंप्लीट मुहूर्त स्वरूप येईल आणि इट विल पुट महाराष्ट्र इन अ डिफरंट डेव्हलपमेंट ट्रॅजेक्टरी. थँक्यू सर. धन्यवाद सर. राज्यातील रस्ते विकासाचा एक पट मोपलवार सरांनी आपल्यासमोर उभा केलेला आहे. असं द्या सर. कोणत्याही उद्योग व्यापारात रस्ता हा एक मोठा घटक असतो आणि त्यानंतर ते जे काही उत्पादक असतात, व्यावसायिक असतात, त्यांना वेध असतात आपला माल परदेशात पाठवण्याचे आणि त्या कामी बंदर हा सर्वात मोठा घटक ठरतो. मगाशी जसा उल्लेख केला, प्राचीन काळात लोथलच्या गोदीपासून ते पश्चिम किनारपट्टीवरच्या आपल्या नालासोपारा वगैरे मोठमोठी बंदरं आपल्याकडे रोमन साम्राज्यापर्यंत व्यापार करत होती. आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहिती असेल, उस्मानाबादमध्ये एक तेर नावाचं आता एक छोटं खेडेसारखं गाव आहे, त्याचा रोमशी व्यापार होता. तो का शक्य झाला तर तो बंदरांसारखी एक चांगली व्यवस्था होती. आता JNPT ही आपल्या महाराष्ट्रात आणि देशासाठी बंदरांचं एक मोठं काम करत आहे. महाराष्ट्रातल्या एकंदर आर्थिक व्यापाराचा आणि विकासाचा जर विचार केला तर JNPTची त्यात एक मोठी भूमिका आहे. तर मी सेठी सरांना विनंती करतो की JNPT सध्या कोणकोणते प्रकल्प हाती घेतलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये कशा पद्धतीनं JNPT कॉन्ट्रीब्यूट करत आहे त्याचं त्यांनी एक रूपरेखा मांडावी. JNPTबद्दल आपल्याला तेवढी कल्पना असेलच की देशातील खरं तर जगामध्ये प्रथम जो 100 पोर्ट्स असतात त्याच्यात आमचे देशामधलं फक्त JNPT आहे. आम्ही 28व्या क्रमांकांवर आहोत आणि चीनचे 8 पोर्ट 10मध्ये आहेत आणि बाकीचे 2 जे आहेत ते सिंगापूर आणि दुबई आहेत. तर JNPT चा क्रमांक तिथे पण यामुळे पण लागतो की आम्ही कंटेनर पोर्ट आहोत. आता जगामध्ये जो विकसित होणारे देश आहेत तिथे सुद्धा जास्तीत जास्त जो व्यापार आहे तो कंटेनरमध्ये केला जातो. म्हणजे जो बल्कचा होता तो आता फार कमी झालेला आहे. पण या देशामध्ये अजूनही बऱ्यापैकी जो व्यापार आहे तो नॉन कंटेनराइज्ड आहे आणि आमच्याकडे जो आहे तो मॅक्झिमम कंटेनरायझेशन आहे. जो मागचे काही वर्षामध्ये आता मुंद्रा जो नॉन मेजर पोर्ट किंवा प्रायव्हेट पोर्ट आहे त्यांचे मार्फतसुद्धा तो काम सुरू आहे. JNPTचा महत्त्व या दृष्टीने पण समजला पाहिजे की देशाचा जो कस्टमचा रेव्हेन्यू असतो तो जवळपास 33% रेव्हेन्यू फक्त एक पोर्टामध्ये येतो. म्हणजे JNPTमधनं जवळपास 1 लाख कोटीचे दरम्यान जो आहे प्रत्येक वर्षी JNPTमधनं तो रेव्हेन्यू या देशाला मिळत असतं. JNPTमध्ये सध्याची जो कॅपॅसिटी आहे म्हणजे सर्वप्रथम आपण काय बघतो की एखाद पोर्ट एक 4-5 वर्षापूर्वीसुद्धा पूर्ण देशामध्ये कसं सांगायचं की JNPTमध्ये फार कंजेशन आहे. त्याच्या कंजेशनचा एक कारण काय होता की जो आमची ओव्हरऑल कॅपॅसिटी होती आम्ही एक 5 मिलियन म्हणजे 50 लाख TEUs तो कंटेनरचा युनिट असतो तो आम्ही हँडल करत असतो. म्हणजे 5 मिलियनपेक्षाही जास्त हँडल केला ॲक्च्युली. फक्त कोरोनाच्या काळामध्ये तो मागच्या वर्षी थोडा कमी झाला. तर त्याच्यात जो आम्ही आता कॅपॅसिटी 10 मिलियनपर्यंत घेऊन जातो आहे. म्हणजे डबल कॅपॅसिटी आमची. आम्ही ऑलरेडी 7.6वर पोचलो आहे. 7.6 मिलियन TEUs जो कंटेनर आता इस्टॅब्लिश झाले आमचे. तर तो 10 मिलियन म्हणजे 1 कोटी TEUs किंवा कंटेनर्स आम्ही हँडल करू शकणार या प्रकारची कॅपॅसिटी आमच्याकडे निर्माण होऊन राहिलेली आहे. आणि त्याच्यात जो करंट मॉडेल आहे म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा तर त्याच्यात आम्ही जो जगाचे सर्वात मोठे म्हणजे दुबई पोर्ट वर्ल्ड असेल,
पोर्ट ऑफ सिंगापूर आहे, मर्स्क आहेत, हे सगळे जो आहेत ते आमच्याकडे टर्मिनल चालवत आहेत सध्या. आणि जो आमच्याकडचा एक टर्मिनल आम्ही स्वतः चालवत होतो तो सुद्धा आम्ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये, म्हणजे त्याची एफिशियन्सी वाढवण्याची दृष्टीने तो जो आहे आम्ही करणार आहोत. त्याच्यात जो आमचा मेन हिंटरलँड महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र आणि साऊथ गुजरात. तर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आपण असं म्हणतो की जो कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे, कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट सर्वात जास्त महत्त्वाचा काय आहे, माननीय पंतप्रधान सांगत असतात प्रत्येक वेळी की लॉजिस्टिक्स कॉस्ट या देशामध्ये खूप जास्त आहे. 14% ज्यावेळी आम्ही म्हणतो GDPच्या 14% जो आहे तो लॉजिस्टिक्समध्ये कॉस्ट जातो, जो नॉर्मली विकसित देशांमध्ये 7 ते 8% पर्यंत असतं. म्हणजे आपल्याला त्याला हाफवर आणायचे आहे. तर त्याच्यात जो एक मेन पार्ट आम्ही हाती घेतला जो आधी न होता, म्हणजे हे दोन इन दॅट सेन्स गेम चेंजर्स, बॉरोईंग फ्रॉम मिस्टर मोपलवार, दी गेम चेंजर्स देअर आर दॅट वन इज आम्ही पहिल्यांदा हायवे म्हणजे NHAIशी आम्ही एक SPV आम्ही टायअप केला आणि 45 किलोमीटर 46 किलोमीटर 8 लेनिंग आम्ही आता कंप्लीट करतो आहे. म्हणजे तो जो आहे पोर्टचे बाहेर आधी आम्ही करत नव्हतो, म्हणजे फक्त तो आधी पोर्टचे आत करत होतो. सो दॅट 46 किलोमीटर्स highway or 8-lane road is ready. And the second part is the dedicated freight corridor. Dedicated freight corridor चा काय आहे की एक फक्त फ्रेटसाठी ट्रेन ज्याच्या डबल स्टॅकिंग आहे. डबल स्टॅकिंगचा अर्थ असा असतं की सेम ट्रेनमध्ये ऑलमोस्ट डबल तुम्ही कॅरी करू शकता. म्हणजे एक कंटेनर ज्या ठिकाणी होता आता आपण 2 कंटेनर कॅरी करू शकणार. तर तो जो प्रोजेक्ट आहे तो ऑलमोस्ट कंप्लिशनला आलेला आहे, म्हणजे पुढच्या वर्षी कंप्लीट होईल. तो ॲक्च्युली प्रोजेक्ट दादरी ते म्हणजे दिल्लीचे जवळपासनं JNPT पर्यंत आहे. सो डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि ही जो कनेक्टिव्हिटी आहे हे 2 महत्त्वाचे प्रकल्प आपले कंप्लीट होतात. म्हणजे जो एक इन्फ्रास्ट्रक्चरची दृष्टीने पोर्टला नवीन कनेक्टिव्हिटी प्रदान करणार. दुसरा पार्ट जो आहे जो ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला आपण म्हणतो, ईज ऑफ डुईंग बिझनेस पूर्ण जगामध्ये वर्ल्ड बँकची रँकिंग होतात. तर त्याच्यात पोर्टचा जो पार्ट होता त्यासाठी रँकिंगमध्ये फक्त JNPT घेतला जातो महत्त्वाचा पोर्ट म्हणून. जसा मुंबई आणि दिल्ली हे 2 शहर घेतले जात होते बाकीचे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनबद्दल म्हणा, इलेक्ट्रिसिटीबद्दल म्हणा, तर ह्याला ट्रेडिंग अक्रॉस बॉर्डर्स म्हणतो. तर त्याच्यात जो आहे आम्ही 3 वर्षामध्ये 146 रँकमधनं आम्ही 68 पर्यंत आलो. म्हणजे तो एक फार मोठा जंप आहे जो मागचे 3 वर्षामध्ये झालेला आहे. त्याच्यात आपण जो मेन इन्फ्रास्ट्रक्चरचा पार्ट आहे त्याच्यात आम्ही त्याला म्हणतो डायरेक्ट पोर्ट एंट्री आणि डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी. डायरेक्ट पोर्ट एंट्रीचा काय अर्थ आहे की जो एक्सपोर्टर आहे, समजा तुम्ही इंदोरमधनं येत आहेत तर तुम्हाला आम्ही सर्व जो तुमची कस्टम्सची फॉर्मॅलिटीज आहेत, आम्ही एक कॉमन पार्किंग प्लाझा तयार केला मोठा. त्याच्यात तो सर्व फॅसिलिटीज तिथे उपलब्ध होणार. म्हणजे त्यांना कंटेनर फ्रेट स्टेशनमध्ये जावं लागणार नाही. आणि ती सर्व फॉर्मॅलिटी म्हणजे त्याच्या टाईम आणि कॉस्टची प्रत्येक TEU प्रमाणे 10 ते 15 हजारपर्यंतची सेविंग फक्त त्याच्यामुळे होत असते प्रत्येक याच्यात जो आहे. आणि त्याशिवाय आम्ही संकल्पना एक मांडली की आम्ही 2 ड्राय पोर्ट तयार केले ऑलरेडी, वर्धा आणि जालन्याला. या 2 ठिकाणं, त्याच्यात नाशिक आणि सांगली पण आहेत, पण ते सेकंड फेजमध्ये आहेत. कारण जो कस्टम्स डिपार्टमेंटचा एक हे आहे की ICD ते तिथे देतात ज्या ठिकाणी ICD नाही आहे. आणि आता त्यांनी नव्याने एक अशी यादी काढली की महाराष्ट्राच रेड झोनमध्ये आहे, म्हणजे इथे भरपूर ऑलरेडी ICDs आहेत, म्हणजे इथे आपण नाही देऊ शकत. पण जालना आणि वर्धा आमचे ड्रायपोर्ट दोन्ही तयार आहेत आता उलट या प्लॅटफॉर्मचा पण मी वापर करू इच्छितो की त्या ठिकाणी आम्हाला आता ऑपरेटर लागतील. म्हणजे कॉनकॉर सारखे तर आहेतच, पण त्याशिवाय सुद्धा जो त्याला ऑपरेट करू शकणार तो पूर्ण रेल कनेक्टिव्हिटी तिथनं तयार आहे. ड्रायपोर्टची कॉन्सेप्ट अशी आहे की समजा आता एक प्रकारे ही सिनर्जी आहे. समृद्धी महामार्गमधनं तयार होणारे पूर्ण, समजा मराठवाडा एरियामध्ये ॲग्री बिझनेस आहे, त्या ठिकाणी ऑलरेडी DMIDCचे काय नोड्स आहेत. आता या रोड कनेक्टिव्हिटीमुळे अजून जास्त कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार
आणि त्यांना इथं येण्याची गरज नाही, म्हणजे ते फक्त जालना ड्रायपोर्टवरनंच ॲक्च्युली पोर्टशी कनेक्ट करू शकता, कारण सगळी कस्टम्सची फॉर्मॅलिटीज तिथे होऊन जाणार. फक्त त्यांनी त्यांचा जो कार्गो आहे तिथपर्यंत आणायचे आहे. सो दीज टू ऑल्सो विल कॉन्ट्रीब्यूट in a very big way to Marathwada as well as Vidarbh, and mainly agri business, because या ठिकाणी जास्त agri business आहे, पण बाकीचे पण समजा इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स वगैरे जो MIDCचे CEO येत आहेत. मी याच्या आधी MIDCमध्ये होतो. म्हणजे तो जो एरिया आहे दॅट इज नोन, औरंगाबाद इज नोन फॉर इंजिनिअरिंग गुड्स फॉर एक्झाम्पल, ऑर ऑटो इंजिनिअरिंग वॉट वी से. तर त्याच्यातला जो एक्सपोर्टचा पार्ट आहे तो तिथनं होऊ शकणार. त्याशिवाय आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून स्वतःच्या SEZ सुरू केला होता. जो स्पेशल इकॉनॉमिक झोन जो आहे तो पोर्ट बेस्ड SEZ आहे. पोर्ट बेस्ड SEZचा फायदा काय आहे की तुम्हाला सर्व गोष्टी ज्या बिलकुल पोर्टचे जवळ मिळत आहेत. म्हणजे जो काय व्हॅल्यू ॲडिशन होतो त्या आणि स्पेशली जो क्वालिटी रिलेटेड इश्यूज असतात. आता एक्सपोर्ट्सचा एक फार मोठा टार्गेट देण्यात आला. माननीय पंतप्रधान यांनी मागचे काही दिवसांमध्ये सांगण्यात आलं की या वर्षामध्ये $400 बिलियन जो आहे आपल्याला एक्सपोर्ट करायचे आहे. तर सर्वात महत्त्वाचं त्याच्यात काय आहे की जो आपण टाईम अँड कॉस्ट सेव्ह करू शकतो लॉजिस्टिक्समध्ये, त्याच्यामुळे एक्सपोर्ट्स कॉम्पिटिटिव्ह होणार. एखाद क्वालिटीबद्दलची टेस्टिंगची जो फॅसिलिटी आहे, इरेडिएशन सारखी गोष्टी असतात. म्हणजे आता तो द्राक्ष येत असेल, आंबा येत असेल, पण बाकीचे याच्यात जो आहेत ते तशी फॅसिलिटीज फार कमी उपलब्ध आहेत. एखाद माणूस कोकण किंवा पुणेवरनं आधी नगरच्या साईडला जातो आणि मग पुन्हा इथे येतो. काही फॅसिलिटीज उपलब्ध आहेत ते फार कमी स्केलमध्ये, म्हणजे समजा नवी मुंबईमध्ये काय उपलब्ध आहे, बट दॅट इज फॉर अ व्हेरी व्हेरी स्मॉल स्केल. तर हे सर्व जो आहे ज्यावेळी पोर्टचे जवळ उपलब्ध होणार, म्हणजे त्याच्यातनं त्यांची कॉस्ट आणि टाईम सेव्ह होतो आणि एक्सपोर्ट्स कॉम्पिटिटिव्ह होतात. सो डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी, डायरेक्ट पोर्ट एंट्री ही जो आहे ह्याचा पार्ट आहे. त्याशिवाय JNPTचा एक जो महत्त्वाचा रोल आहे म्हणजे तो आहे की अल्टिमेटली तो जो पूर्ण एरिया असतो, जो नवी मुंबईच्या नावाशेवाचा एरिया होता, आम्ही रिलेटिव्हली यंग पोर्ट आहोत, म्हणजे 30 वर्ष झालेत. तर तो फक्त डायरेक्ट एम्प्लॉयमेंट नाही, पण जो इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट मल्टिप्लायर आहे तो खूप मोठा आहे. कंटेनर फ्रेट स्टेशन असतील, ट्रॅक्टर ट्रेलर, म्हणजे 25,000 व्हीकल कधी कधी एक दिवसात आमच्याकडे येतात. त्याच्याशी संबंधित ट्रॅक्टर ट्रेलर असतील, कंटेनर फ्रेट स्टेशन असतील, म्हणजे तो जो एक फार मोठा रोजगाराचा आणि पूर्ण सामाजिक विकासाचा जो एक संधी होती त्या एरियाला तो मिळालेली, आणि त्याच्या म्हणजे ती एक फलश्रुती आपल्याला सर्वांना दिसते. आणि त्याशिवाय म्हणजे मी जास्त वेळ नाही घेणार, पण सस्टेनेबिलिटीचा जो पार्ट आहे की त्या एरियाला किंवा पोर्टला सस्टेनेबल कसा करायचे, म्हणजे काही एनर्जी एफिशियन्सी आपण आता व्हीकल्स लावलेत, किंवा आम्ही जो एक सोलरच्या फ्लोटिंगचा उपक्रम हाती घेतला. तर या सर्वांमध्ये म्हणजे की पोर्ट पण जो आहे तो सस्टेनेबल राहील, पूर्ण एरियासाठी पण सस्टेनेबल राहील. त्या दृष्टीने JNPT जो आहे काम करत आहे. पण जो पुढचे 10 वर्षामध्ये महाराष्ट्र, गुजरात किंवा जो आमचा हिंटरलँड आहे, आमचा हिंटरलँड दिल्लीपर्यंत आहे, तर यांना एक्सपोर्टसाठी कमी टाईम, कमी कॉस्टमध्ये सुविधा उपलब्ध होईल या दृष्टीने पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार करतो. थँक्यू. धन्यवाद सर. नियोजनबद्ध विकास हा अनेकदा आपल्याला भारतीय संदर्भात एक थोडासा विसंगत शब्द वाटतो, पण पुन्हा एकदा मुद्दाम काही जुनी उदाहरणं देतोय की जे आपण हरवलं होतं ते पुन्हा आपण तिकडे वाटचाल करतोय हे आपल्याला लक्षात यावं म्हणून. विजयनगर साम्राज्य हे एक नियोजनबद्ध शहर होतं, आणि ते जेव्हा पोर्तुगीजांनी पाहिलं तेव्हा त्यांची तोंडं बोटात गेली होती की आपल्याकडे अशा पद्धतीचा विकास का नाही. ही मी मध्ययुगीन काळातली गोष्टी सांगतोय, फार प्राचीन पण नाही. मधल्या काळात हरवलं. आणि अगदी थोडंसं गेलं तर महाराजांनी रायगड बांधताना केवळ आजूबाजूला नव्हतं बांधलं, तर बाजारपेठ कुठे असेल, वस्ती कुठे असेल, असं सर्व नियोजन झालं होतं. अशाच पद्धतीची
नियोजनबद्ध विकास करणारी एक यंत्रणा महाराष्ट्रात सिडको म्हणून पुढे आली. नवी मुंबई हे शहर एक नियोजनबद्ध विकासाचं एक प्रारूप म्हणून नंतर आपण पाहू लागलो. त्याच्यात नवी मुंबईचा विकास झाल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलं नवी मुंबई विमानतळाकडे. तर सिडकोचे प्रमुख संजय मुखर्जी सर यांना मी विनंती करतो की नवी मुंबई विमानतळ आणि सिडकोची आत्ताची कामं यांच्याविषयी त्यांनी माहिती द्यावी. थँक्यू सौरभ. तर आय थिंक सिडकोबाबत इथे बसलेल्या लोकांना माहीतच असेल. इट इज इसेन्शियली हा एक न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे, म्हणजे नवीन शहर बसवणे हे यांचं काम आहे. आणि सिडको इक्वल टू नवी मुंबई अशा प्रकारे जनरली जनतेमध्ये हे आहे. परंतु नवी मुंबईचा जो शहर आहे त्या शहराला या संस्थेने 1994मध्ये कंप्लीट करून नवी मुंबई महानगरपालिकाकडे हँडओव्हर करून दिलेलं आहे. आणि त्यामुळे आता तिकडचे सगळे सर्व्हिसेस वगैरे जे आहे ते नवी मुंबई महानगरपालिका हे बघतात. आणि तिकडची फक्त लँड ओनर प्रिन्सिपल लीजर या रोलवरून सिडको नवी मुंबई शहरामध्ये आहेत. परंतु शहराचा नवी मुंबई प्रकल्प जे आहे म्हणजे दॅट इन्क्लूड्स द एरिया फ्रॉम नवी मुंबई अप टू JNPT हा नवी मुंबई शहराचा दुप्पट भाग म्हणजे 1/3 वर्क इज ओव्हर आणि 2/3 काम जे आहे ते 2/3 काम आता शिल्लक आहे. आणि सिडको आता हे जे भाग आहे हा भागाचा डेव्हलपमेंटकडे त्यांचा फोकस आहे. आता जे मोपलवार साहेबांनी आणि सेठी साहेबांनी सांगितलं की सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची जे गोष्ट आहे दॅट इज कनेक्टिव्हिटी. आणि कनेक्टिव्हिटीमध्ये विशेष फोकस आपण करतो आहे आणि पूर्ण महाराष्ट्र सरकारचीच फोकस आहे. मला वाटते हा भागाला सर्वात जास्त जे बेनिफिट आहे इंटरनॅशनल एअरपोर्टमुळे तर मिळणारच, परंतु मला वाटते MTHL जे मला वाटते MMRDA 23 पर्यंत कंप्लीट करतील ही सर्वात जास्त कनेक्टिव्हिटीला चव देणारे आणि लीपफ्रॉग करणारी एक प्रकल्प असणार. त्याचबरोबर सिडको आणि इंडियन रेल्वेज हे या परिसरामध्ये रेल्वेचे प्रकल्प करतात. आणि ती रेल्वेचे जे प्रकल्प असतात त्याच्यामध्ये 67% हिस्सा आमची असते सिडकोची आणि 37% हिस्सा जे आहे ती इंडियन रेल्वेजची असतात. तर मी या ठिकाणी आय थिंक व्हॉट हॅज हॅपेंड इन द लास्ट फ्यू इन फॅक्ट 3 days बॅक हे जे रेल्वे प्रकल्प होते याचे वेगवेगळे फॉरेस्ट आणि लँड ॲक्विजिशनच्या विषयामुळे बरेच वर्षापासून हे प्रकल्प पेंडिंग होते. कनेक्टिव्हिटीचे विषय आहे, समजा 3 किलोमीटर अडकलेले आहे, 500 मीटर्स अडकलेली आहे, अशा प्रकारचे जे वेगवेगळे अडकलेले भाग होते हे सर्वांचा लँड ॲक्विजिशन आणि फॉरेस्टचे जे क्लिअरन्सेस आहे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे रेल्वेचे सर्व प्रकल्प जे आहे ते आता जलद गतीने आपले कंप्लीट होतील. तशाच प्रकारे नवी मुंबई मेट्रोची जे प्रकल्प आहे ती नवी मुंबई मेट्रोची प्रकल्प जवळजवळ 10 वर्षापासून चालू आहे. पण आय थिंक आय कॅन कॉन्फिडेंटली से की इयर एंडपर्यंत ती प्रकल्प जे आहे आपण कार्यान्वित करणार. तर अशा प्रकारे कनेक्टिव्हिटीमध्ये सिडकोची फार मोठी फोकस जी आहे ते फोकस राहिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे सर्वात आमची फेमस प्रोजेक्ट दॅट इज द न्यू मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आता ही एक प्लग अँड प्ले अशा प्रकारचा प्रकल्प झालेला आहे. पूर्वी हा प्रकल्प जे टेंडरमध्ये गेला होता हे GVK म्हणून एक संस्था यांच्याकडे गेला होता. परंतु GVK वॉज फायनान्शियली डिस्ट्रेस्ड आणि त्यामुळे त्यांना हे प्रकल्प करता आला नाही. आता अडानी एअरपोर्ट होल्डिंग्स यांच्याकडे हा प्रकल्प हँडओव्हर झालेला आहे. तर सिडकोतर्फे जे कामं करायचे होते ते सर्व काम पूर्ण झालेले आहे आणि नाव अडानी हॅज ऑलमोस्ट अचीव फायनान्शियल क्लोजर आणि त्यांचे जे प्रिलिमिनरी काम आहे ते काम सगळं सुरू झालेले आहे आणि इन फुल स्पीड दिस प्रोजेक्ट विल स्टार्ट व्हेरी सून. पण आता काम आपलं जे आहे ते काम सुरू झालेलं आहे त्यांचंही. तर अशा प्रकारे कनेक्टिव्हिटीचे सर्व जे अडकलेले प्रकल्प होते हे कनेक्टिव्हिटीचे अडकलेले सर्व प्रकल्प आता चालू झालेले आहे. आणि त्यामुळे मला वाटते हे जे उर्वरित 2/3 भाग आहे नवी मुंबई प्रोजेक्टचा विच इज आउटसाईड द नवी मुंबई सिटी याच्यामध्ये याची ग्रोथमध्ये जे चालना आहे ते फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिळणार आहेत. आता सिडको जेव्हा एक तर कनेक्टिव्हिटी बघणार पण त्याच्याबरोबर जे आहे सिविक ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करायचं काम आहे, विषय असो ठिकाणी तयार करतो आहे. तशाच प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय स्तराचा फुटबॉल पिचेस आपण तयार करतो आहे. 4 पिचेसचे काम आपलं तयार आहे. एक स्टेडियम आपण त्या ठिकाणी तयार करणार जे की FIFA कम्प्लायंट असणार. म्हणजे इंटरनॅशनल जर आपल्याला वर्ल्ड कप करायची असेल देन दॅट कॅन हॅपन इन दॅट स्टेडियम. तशाच प्रकारे आपण एक रग्बीचे आपण स्टेडियम करतो. असे वेगवेगळे प्रकारचे जे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहे
तशाच प्रकारे एंटरटेनमेंटसाठी नॉर्मली मॉल्स, सिनेमा थिएटर्स हे तर असतात, पण स्थानिक लोकांसाठी काय, त्यांनी जर त्यांचे काही कार्यक्रम करायचे असेल तर कसं करायचं. तर पूर्वी आपल्याकडे मंगल कार्यालय असायचे, तर मंगल कार्यालयामध्ये आपण छोटे छोटे आपले कार्यक्रमही करायचे, लग्न मंडपही करायचं. आता त्याला आपण ग्रेड केलेलं आहे आणि वेगवेगळे प्रकारचे लहानपासून एकदम मोठे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प आपण त्या ठिकाणी नवी मुंबई भागामध्ये आपण देत आहोत. नवी मुंबईमध्ये मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, म्हणजे सर्वांना माहीत असावी, की आपण जगाचा सर्वात मोठा हाऊसिंग प्रकल्प करतो आहे आणि 1,15,000 घर ॲट वन पॉईंट ऑफ टाईम आपण त्या ठिकाणी बांधकाम करतो आहे. आणि त्यापैकी आपण आत्ताच एक कोविड वॉरियर्ससाठी आपण एक स्कीम काढलेली आहे, एक युनिफॉर्म पर्सनलसाठी आपण एक स्कीम काढलेली आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे समाजाचे जे घटक आहेत त्यांच्यासाठी आपण एक स्कीम अशा प्रकारे करणार. कारण की शेवटी सामान्य माणसाला राहण्याकरिता घर हे देणे हे सरकारची जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणे सिडको हे काम करत आहे. असे करत असताना हायर इन्कम ग्रुप जे आहे त्यांच्यासाठी पण घराची व्यवस्था असावी, तर ती जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत आहोत. अशा प्रकारे एक ॲज अ सिटी आणि ॲज अ सिटी विथ प्रॉपर प्लॅनिंग आणि ॲज अ सिटी विथ ऑल काइंड ऑफ फॅसिलिटीज ही देण्याची प्रयत्न हे सिडको करत आहे. मी अजून एक गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो की दिस इज द ओनली ऑर्गनायझेशन, याला सिटी डेव्हलपमेंटबरोबर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करायची ही मुभा आहे. नॉर्मली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट एंटायरली MIDC करतात, परंतु या ऑर्गनायझेशनला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटची मुभा आहे आणि त्याला बघून सिडकोनी एक मोठी लॉजिस्टिक हब करायची एक प्लॅन केलेला आहे आणि त्याच्या दॅट विल बी ओव्हर 600 हेक्टर्स जागा जी आहे ती त्यांनी आयडेंटिफाय केलेली आहे आणि त्यापैकी अर्धवट 50% ॲक्विजिशन जे आहे ते कंप्लीट झालेली आहे. तर अशा प्रकारे एक म्हणजे ती जे परिसर आहे ती परिसरामध्ये JNPT आहेत, त्या परिसरामध्ये MIDC आहेत, त्या परिसरामध्ये महानगरपालिका पनवेल आणि महानगरपालिका नवी मुंबई आहे आणि एक न्यू डेव्हलपिंग एरिया आहे. हे सर्व गोष्टींचा एकंदरीत सांगड घालून एक प्रॉपर अर्बन डेव्हलपमेंट करायची प्रयत्न जे आहे हे नवी मुंबई प्रकल्प आणि पुढे रायगड जिल्ह्यामध्ये नैना प्रकल्प याच्यामध्ये घेण्याची एक सिडकोची मानसिकता आहे. याशिवाय ॲक्च्युली सिडको शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नवीन शहर बनवतात आणि आत्ताच नुकत्याच आम्ही म्हणजे गेल्या आठवड्यात आपण पालघर येथे एक नवीन शहर विकसित केलेली आहे आणि त्या नवीन शहराचा टप्पा 1 म्हणजे द गव्हर्नमेंट सिटी जे गव्हर्नमेंटने बनवलेली आहे, सिडकोनी बनवलेली आहे, त्याची उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेली आहे. तर ही अशा प्रकारचे नवीन शहरं आम्ही औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी तयार आहे. नाशिकमध्ये अशा प्रकारची एक नवीन शहर करायची आता प्लॅनिंग चालू आहे. असे वेगवेगळे जे डेव्हलपमेंट्स आहे वेगवेगळे डेव्हलपमेंट्स चालू आहे. मी फक्त एवढंच मला वाटते की आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे वर्क फ्रॉम होमची जे कल्चर झालेली आहे, तर वर्क फ्रॉम होमच्या कल्चरमुळे आता द रिक्वायरमेंट ऑफ डेटा, द रिक्वायरमेंट ऑफ बँडविड्थ आणि एक एंटायर चेंज इन कल्चर हे कदाचित आपल्यासमोर येतील. ते जेव्हा येणार तेव्हा द वे वी वर्क इन ऑफिस अँड द वे वी स्पेंड द टाईम ॲट होम हे दोन गोष्टींमध्ये कदाचित एक मोठ्या प्रमाणावर बदल येऊ शकते आणि त्या दृष्टिकोनातून दॅट इज लाईक लुकिंग इन टू द फ्युचर. पण आपण पण आपली जे शहर आपण नियोजित करतो आहे त्यामध्ये बेटर लिव्हिंग स्पेसेस हे देण्याचे नियोजन जे आहे ते करायचा आमचा एक प्रयत्न आहे. धन्यवाद सर. क्रिकेट टीममध्ये कुणीतरी स्पेशली बॉलर असतो, कुणीतरी स्पेशली बॅट्समन असतो. तसं पोर्ट होते, MSRDCचे रस्ते आहेत, प्लॅनिंग सिटी आहे. या सगळ्यांमध्ये MMRDA ही एक अशी संस्था आहे की जी अष्टपैलू खेळाडू आहे. ते प्लॅनिंग अथॉरिटी आहेत, ते मेट्रो बांधतात, ते फ्रीवे बांधतात आणि आता मुंबईच्या पलीकडे जो MMR रिजन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पूल असतील, रस्ते असतील, एक कनेक्टिव्हिटीचं जाळं निर्माण करणं आणि भविष्याचा विचार करून तो त्यातलं नागरीकरण सुसह्य व्हावं अशा दृष्टीनं काम करणारी ही संस्था आहे. मी श्रीनिवास सरांना विनंती करतो की त्यांनी MMRDA पुढच्या 10 वर्षांमध्ये MMR रिजनच्या एकात्मिक विकासासाठी आणि इथली अर्थव्यवस्था कशा रीतीने पुढे जावी याच्यासाठी त्यांचे नियोजन सुरू आहे त्याची माहिती द्या. धन्यवाद. आणि सुरुवातीला श्री गिरीश कुबेरजींना मी धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो की कोविडच्या नंतर एक पहिलाच कॉन्फरन्स मला वाटतं की हे आज होत आहे. इनफॅक्ट थँक्यू व्हेरी मच. आणि बिकॉज मला आता
आम्हाला सर्वांना ॲक्च्युली एक सवय झालेली आहे की 1.5 वर्षापासून आम्हाला VCमध्ये थ्रू उत्तर द्यायचं. आता सो नाव इट इज बॅक टू गुड नॉर्मल टाईम्स असं आय होप लाईक दॅट अँड थँक्यू व्हेरी मच. आणि आत्ता जो आपण प्रश्न विचारला होता त्या संदर्भात थोडक्यात सांगतो. आता आपण MSRDC, JNPT तसेच सिडकोचं ऐकलेलं आहे. बट द बॅकग्राऊंड इज इन्फ्रास्ट्रक्चरमुळे 2 प्रकारचे फायदे असतात, एक फिजिकल आणि एक फायनान्शियल. फिजिकल फायदा कसा असतं, लाँग टर्म इकॉनॉमिक बेनिफिट होतो, लाँग टर्म ग्रोथ, बिकॉज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट तसा श्री मोपलवार यांनी सांगितल्याप्रमाणे इट विल टेक टाईम, 15 years 10 years लाईक दॅट. जसं संजय सेठीने सांगितलं होतं की JNPT इट टूक अबाउट 20, ऑल्दो इट्स यंगेस्ट पोर्ट बट स्टील इट टूक सम टाईम. सो सिमिलरली सगळ्या प्रोजेक्ट्सला टाईम लागतो. सो देर इज अ फिजिकल लॅग, टाईम लॅग असतो. सो फिजिकल बेनिफिट, लाँग टर्म ग्रोथ. बट ॲट द सेम टाईम इन्व्हेस्टमेंट असतो, त्याच्यासाठी आपल्याला जो इन्व्हेस्टमेंट आणावा लागतो, खर्च करावा लागतो, कॅपॅक्स, त्याच्यामुळे फायनान्शियल प्रोग्रेस होतो. ते शॉर्ट टर्म बेनिफिट आहे, इमिडिएट. का त्याच्यामुळे जो वॉट केन सेड पंप प्रायमिंग, त्याच्यामुळे पंप प्रायमिंग इकॉनॉमीमध्ये होतो आणि इमिडिएट एक्सपेंडिचर होतो त्यांचा. सो दॅट इज अ शॉर्ट टर्म बेनिफिट अँड लाँग टर्म बेनिफिट्स. हे दोन्ही इन्फ्रास्ट्रक्चरलाच फक्त शक्य आहे हे करणे. सो दॅट इज द बॅकग्राऊंड इन हुच आय वुड लाईक टू स्पीक. सो पहिल्यांदा सर्वांनी उल्लेख केलेला आहे MTHL संदर्भात. सो MTHLचा मी MSRDCमध्ये मी होतो अराऊंड 15 वर्षापूर्वी. मी शिवरीजवळ येऊन मग पूर्ण फिरलो होतो. नंतर मग इथे आलो, आता अजूनही आता चालू आहे, ती MMRDकडे आलेलं आहे. सो इट टूक अ लाँग टाईम. हावेवर आता माय फ्रेंड हॅज टोल्ड मी मिस्टर मुखर्जी, तसं आम्हाला 1 सप्टेंबर 2023पर्यंत हा पूर्ण करायचा संकल्पना आहे. 24पर्यंत जात होती, बट वी आर ट्राईंग टू डू ॲक्सेलरेटेड प्लॅन. सो सप्टेंबर-ऑक्टोबर 23पर्यंत आमचा हे जो प्रकल्प आहे, इंडियाज लॉंगेस्ट ब्रिज, आपण पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे व्हॉट आय फील इज देर विल बी अ डिस्रप्टिव्ह ग्रोथ इन मुंबई सिटी. डिस्रप्शन एस्पेशली साऊथ मुंबई. देर विल बी ट्रमंडस रिवायवल ऑफ साऊथ मुंबई, असं माझं मत आहे. In fact, that will be what I call, what would like to call rebooting Mumbai. Mumbai will be rebooted in seen, in ways seen, unseen. Maybe we don't anticipate even today. मुंबईचा जो रिवायवल आहे त्याच्यामुळे होणार आहे. बिकॉज इट इज, आय डोंट लुक ॲट इट ॲज जस्ट अ ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट. इट इज अ प्रोजेक्ट फॉर रिजनल अँड नॅशनल इकॉनॉमिक ग्रोथ आहे MTHL. व्हेरी व्हेरी डिस्रप्टिव्ह प्रोजेक्ट. आणि त्याच्यामुळे सेकंडली ऑफकोर्स अदर एंड इज सिडकोच्या एरियासुद्धा भरपूर डिस्रप्टिव्ह ग्रोथ तिकडे होणार आहे. बट ॲट द सेम टाईम, जसं मी आता लाँग टर्म बेनिफिट, शॉर्ट टर्म बेनिफिट म्हटलं होतं, अजून एक दुसरा अँगल आहे त्याला इकॉनॉमिक ग्रोथला. दॅट इज अबाउट द सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टर कॉन्स्टिट्यूट्स इंडियाचं इकॉनॉमिक ग्रोथ आणि इन्फ्रास्ट्रक्चर, हाचा कॉन्सेप्ट, आजचा थीम आहे. सो इकॉनॉमिक ग्रोथमध्ये सर्व्हिस सेक्टर आपला मुंबई भारताचा अराऊंड 58% सर्व्हिस सेक्टरमुळे GDP आहे सध्या. आणि इफ यू कम टू युनायटेड स्टेट्स, दॅट्स ऑलमोस्ट नियरली 70% सर्व्हिस सेक्टर आहे. So service sector, why I am talking about service sector? Because that is related to something very important. That is city, importance of a city. शहराचं महत्त्व काय आहे? So cities will continue to be the providers of services. That is why cities will continue to be the engines of economic growth. So cities आणि आजूबाजूचा एरिया आहे, जसा सिडकोचा एरिया आहे, including JNPT of course, प्लस MSRDचा जो आजूबाजूचा भाग आहे, म्हणजे त्यांचं प्रोजेक्ट्स असलेले, आणि तसेच MMRD ऑफकोर्स, दे विल कंटिन्यू टू डॉमिनेट. अँड दे विल बी स्पिअर हेडिंग इकॉनॉमिक ग्रोथ. सो वाईल इट इज इम्पॉर्टंट टू हॅव, म्हणजे नागपूरवरून हे प्रोजेक्ट्स आहेत, बॅलन्स्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तिथे पण व्हायलाच पाहिजे ते. बट इन दी लाँग टर्म अँड दी शॉर्ट टर्म ऑल्सो, मोठ्या शहराचं डॉमिनन्स आणि लीडिंग इंजिन्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ आहे ते दॅट विल कंटिन्यू. दॅट इज बिकॉज ऑफ द सर्व्हिस सेक्टर. पूर्वी जसं आपल्याकडे होता, म्हणजे ऑलमोस्ट 50% आपल्याकडे ॲग्रिकल्चरमधून येत होता GDP. आता इट इज हार्डली 12 to 16% आहे. सिमिलरली इवन कॅलिफोर्निया, फॉरगेट अबाउट, म्हणजे LC कॅलिफोर्निया, आपण शाळेत होतो तेव्हा वीट बॉल ऑफ द वर्ल्ड म्हणायचं त्याला. आता नोबडी टॉक्स अबाउट दॅट. एव्हरीबडी टॉक्स अबाउट सिलिकॉन व्हॅली, राईट? दॅट इज एव्हरीबडी टॉक्स अबाउट, दे डोंट टॉक अबाउट दिस काजू किंवा किशमिश त्याच्याकडून येतो, बट दे टॉक अबाउट ॲपल इज इलेक्ट्रॉनिक ॲपल, नॉट इटिंग ॲपल. सो दॅट इज हाऊ थिंग्स हॅव चेंज्ड. सो सिटीज विल कंटिन्यू टू बी द इंजिन्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स इन अर्बन अँड पेरी अर्बन एरियाज त्यांचं अत्यंत महत्त्वाचे असतात. सॉरी टू जस्ट इंटरप्ट, आय वॉज टेकन अ स्मॉल डायव्हर्शन, बिकॉज त्यांचा बॅकग्राऊंड महत्त्वाचा आहे.
इन दिस बॅकग्राऊंड MTHL ऑफकोर्स ॲज आय टोल्ड यू तर ते अत्यंत एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. इनफॅक्ट माझं भाग्य समजतो की आय एम एबल टू डू दॅट. सो दॅट्स माय आय एम प्रिव्हिलेज्ड आय थिंक लकी टू डू दॅट. अँड सेकंड इज ऑफकोर्स इन दी सिटीज वी डू मेट्रोज. जसं सिडकोनी आता काही मेट्रोचं काम संपत आलं आहे त्यांचा. आमचाही मेट्रो आता सध्या चालू आहे. मेट्रो rail becomes what somebody said about connectivity. Connectivity is the key because whenever you give connectivity, it means you are valuing the time of the people. Instead of waiting near the signal, if you are able to do through mass transit, that will create a tremendous value addition to the society's time. So त्याच्यामुळे त्यांचाही economic growth indirectly त्यांचा होत आहे. In addition to that, of course, sustainable and pollution free economic growth. त्याच्यामुळे आपल्याला जवळपास आता इनफॅक्ट मोपलवार हॅज करेक्टली पॉइंटेड आउट अबाउट 300 to 400 किलोमीटरचा मेट्रोचा आपल्याला करायचं आहे. सो वी आर गोइंग टू स्टार्ट व्हेरी सून इन अबाउट नेक्स्ट 6 to 8 months. वी आर गोइंग टू कमिशन 2 मेट्रो लाईन्स इन दिस सबर्बन मुंबई, वेस्टर्न सबब्स. इनफॅक्ट मुंबईमध्ये वेस्टर्न सबब्स एक 60% आहे ॲक्च्युली. सो त्याचं त्या ठिकाणी होणार आहेत. प्लस लाईन 3 ऑफकोर्स MMRC मार्फत होणार आहे. आणि इतर ठाण्याला कनेक्टिव्हिटी जो देणार आहे लाईन 4 त्यांचाही होणार आहे. सो हे करत असताना तुम्ही आता उल्लेख केला की एक महत्त्वाचं प्लॅनिंग जसं सिडको करतो आपण रिजनल प्लॅन आपण तयार करतो. आता रिजनल प्लॅन आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 20 दिवसापूर्वी त्यांनी लॉन्च केलेलं आहे. सो दॅट हॅज बीन कम्प्लिटेड नाव. सो म्हणून आता मला वाटतं की या पार्श्वभूमीवर आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण CTS तयार केली होती, कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रान्सपोर्टेशन स्टडी, वे बॅक. I think you referred to that. Similarly, now we are releasing the new CTS very soon. So revised comprehensive transportation study. So on the one hand, regional plan तयार झालेले आहे, ट्रान्सपोर्टेशन प्लॅन तयार झालेले आहे आणि या प्रोजेक्ट्समध्ये त्यांचं कोणकोणतं प्रायोरिटायझेशन करायचं ते आपण तयार करतो. आणि ॲट द सेम टाईम जो जुना प्लॅन तयार केला त्यांचं एक्झिक्युशन आता सध्या चालू आहे. आय एम शुअर की मागच्या 4-5 वर्षामध्ये MMR रिजन तरी निश्चित म्हणजे भरपूर फरक आपल्याला बघायला मिळेल. इनफॅक्ट आय रिमेंबर व्हेरी वेल. अँड आय विल गिव्ह स्मॉल एक्झाम्पल अँड एंड राईट नाव. दिस अबाउट कुर्ला. आय ऑलवेज टॉक अबाउट दिस. कुर्ला जो आहे बॅक ऑफ द बियॉन्ड असायचं आहे पण 7-8 वर्षापूर्वी कुर्लामध्ये जायचं असेल तर कसं जावा, इवन घाटकोपर. आणि आत्ता तुम्ही कुर्ला इज बिकम द सेंटर ऑफ द सिटी. म्हणजे SCLR जेव्हा आली राईट, कुर्ला तिथेच आहे, BKCला बाजूलाच आहे ते. आणि पूर्वी कुर्लामध्ये आम्ही काम करत असताना SCLR आणि संजयनी सुद्धा हाताळलं होतं ते लॉट ऑफ गँगस्टर्स तिकडे गँग्स वगैरे होती. तिकडे जायचं असेल तर भीती वाटायच्या. सो नाऊ द कुर्ला प्राइसेस द मोमेंट SCLR वॉज ओपन द प्राइसेस ऑफ शॉर्ट ऑफ. सो इट इज गोइंग टू चेंज द वे. म्हणजे आपण कल्पना करू शकत अशा प्रकारचा बदल होणार आहे. सो त्यामध्ये आपण सर्वांचा सहभाग पाहिजे. आय एम शुअर आजच्या जो प्रकारचा जो चर्चासत्र असतात त्याच्यामुळे बरेचसे आयडियाज निघतात आणि त्याबद्दल पुन्हा आपला आभारी आहे. आणि वी विल डू आवर बेस्ट विथ अवर कोऑपरेशन थ्रू फ्रॉम MMRD. थँक्यू. धन्यवाद सर. सरकारच्या विविध संस्थांची भूमिका आणि त्यांचं नियोजन आपण आत्ता ऐकलं. पण हे सगळं जे नियोजन आहे जे प्रत्यक्षात आणण्यासाठी खाजगी क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात वाटा लागतो. आणि या देशातलं एक अत्यंत विश्वासार्ह नाव L&T. मग ते मोठमोठ्या प्रोजेक्ट असोत सर्व आणि सबमरीनपासून ते आपले ज्याला आपण पायाभूत सुविधांचे विकास प्रकल्प म्हणतो त्या सर्व क्षेत्रात काम करणारी एक यंत्रणा. तर शैलेश पाठक सरांना मी मला असं विचारायचं आहे की सरकारचे हे सगळे आपण जे नियोजन आहे पुढचे ज्या योजना आहेत प्लॅनिंग म्हणून ते सगळं आपण ऐकलं. आपण एक इम्प्लिमेंटिंग एजन्सी या अर्थाने त्याच्याकडे कशा रीतीने बघता की हा जो दृष्टिकोन आहे सरकारचा तो किती व्यवहार्य आहे आणि कशा पद्धतीनं तो पुढे जाऊ शकेल? Absolutely. So थोड़ा हिंदी थोड़ा इंग्लिश चलेगा? हाँ, all right. So thank you for inviting me, and it's great to be with all the dignitaries here and MIDC as the host. I was just thinking we are in 2021. हम लोग 5 साल बाद एक ऐसे शहर में रहेंगे 2026 में जहाँ मुंबई ट्रांस हार्बर लिंक चालू होगा, जहाँ मार्ग समृद्धि महामार्ग चालू होगा, जहाँ नवी मुंबई एयरपोर्ट से हम फ्लाइट लेंगे, जहाँ मुंबई के सारे मेट्रो चालू होंगे. एंड ये सब 5 साल में होने वाला है. Actually, I am very, very optimistic about life after 5 years in Mumbai. गिरीश जी को याद होगा 1980s में
वी हैड टेकन अ प्रोजेक्ट कि मुंबई के सारे रोड को कंक्रीट करो. सो द मेन आर्टरीज ऑफ मुंबई बिकेम कंक्रीट रोड्स. उसमें बहुत डिस्ट्रप्शन हुआ था ट्रैफिक को, लेकिन उसके बाद मेंटेनेंस न के बराबर था. सिमिलरली अभी half of Mumbai may look like a construction site, but this is exactly what happened in Delhi in 2006-7. All of Delhi was a construction site, and today Delhi is such a pleasure to get around. So I would just say L&T is contributing to all the projects that we mentioned, and I am really looking forward to 2026. जबकि इस कमरे में कम से कम 70% लोग पब्लिक ट्रांसपोर्ट से आएंगे, अपने अपने कार से नहीं आएंगे. And I can already see the change in our city. I started my career in 1986 in Bombay, as it then was. और मेरा ऑफिस 13 किलोमीटर दूर था, मुझे 45 मिनट लगते थे बाय कार. अभी my office in Andheri is exactly 5 kilometers away, and I take 9 minutes by metro. So I walk to work. तो 2026 में यही होने वाला है. Most Mumbaikars will start walking to work. And you know, we were talking about a disruptive change in Mumbai. And Srinivas Saab ne kaha ki it is a regional and national economic enabler. So, net, what is transport and logistics? It is nothing but getting a person or a commodity from place A to place B in the quickest time possible, in the least cost possible. और अगर आप पूरे दुनिया में सक्सेसफुल इकोनॉमीज को देखें, they have minimized the time taken for a person to get from one place to the other, and they have minimized the cost of moving one thing to the other. Containers की बात अभी हुई, how ships have, before containers actually all the ports were in the city center. तो बोरी बंदर होता था हमारा बीच में, next to the main city, and because containers came, the port actually moved away from the city center. And this is true for across the world. Similarly, with this time compression and with this cost compression of logistics and transport in the MMR region, how will Mumbai become once again a magnet? एक छोटी सी कहानी मैं बस सुना दूंगा. I was sitting with a delegation from Qatar, and there was a sheikh next to me. So I said hello. वो मेरे को उर्दू हिंदी में बात करने लगा. I said ऐसा कैसा? He said I was born in Bombay, and I stayed in Bombay till I was 15 years old, because in the 50s and the 60s, every well-to-do family in the Gulf had a house in Bombay. वो शादी की शॉपिंग इधर करने आते थे. There was nothing called Dubai, right? And he said we have such emotional connect with Bombay. कुछ भी होता है बॉम्बे में अच्छा होता है तो हमको खुशी होती. So I will just say Larsen & Toubro is proud to be headquartered in Bombay, is proud to be associated with all the projects that I talked about, and I look forward to 2026 Mumbai. Thank you. वेगवेगळ्या संस्थांकडून आज सध्या काय काय प्रोजेक्ट सुरू आहेत याचं आत्ता आपण मगाशी जाणून घेतलं. सेठी सरांकडे मी पुन्हा येईन. सर, मगाशी आपण आत्ता काय काय सुरू आहे त्याचं दिलं, पण भविष्याचा जर विचार केला आजपासून 25-30 वर्षांनी, तर महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आणखीन एका बंदराची गरज लागणार आहे. आणि JNPTचं नाव घेतल्यावर वाढवण बंदर एक असं एक नेहमी उल्लेख येतो. काय सध्याची परिस्थिती आहे आणि वाढवण बंदराचं भविष्य काय आहे, कधी सुरू होईल काम, आणि त्याचा महाराष्ट्रावर कसा परिणाम अपेक्षित आहे? वाढवण बंदर मागच्या वर्षी केंद्र शासनाचे कॅबिनेटने फेब्रुवारीमध्ये मंजुरी दिली वाढवण बंदरला, आणि आता वाढवण बंदर जो आहे तो मेजर पोर्ट म्हणून डिक्लेअर झालेला आहे. म्हणजे केंद्र शासनाचा बंदर म्हणून त्याला विकसित केला जाणार आहे. आणि याचा विकास JNPT करणार, आणि सोबत जो आमचा ऑलरेडी एक SPV तयार झाला त्याच्यात जो महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड आहे त्यांचासुद्धा हिस्सा राहणार आहे 24%. तर वाढवण बंदर जो आहे तो जगांमध्ये पहिले 10 क्रमांकमध्ये राहावा या प्रकारचा बंदर जो आहे तो त्याची संकल्पना करण्यात आलेली आहे.
सध्या जसं मी आधी सांगितलं की आम्ही 10 मिलियन TUs JNPTमध्ये करतो, तर इथे जवळपास 24 मिलियन TUs जो आहेत त्याची जो आहे संकल्पना केलेली आहे किंवा त्याची जो आहे प्लॅनिंग केलेली आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे. वडवण बंदर आपल्याला सर्वांना किंवा जास्तीत जास्त लोकांना कल्पना असेल की त्याचं लोकेशन असं आहे की डहाणू तालुक्यांमध्ये आहे, पालघर जिल्ह्यामध्ये, की ज्याला आम्ही ड्राफ्ट म्हणतो. मेनली म्हणजे जो खोली आहे ज्या ठिकाणी वेसल्स येऊ शकतात, तर ती नॅचरल याच्यातने 19 मीटरपेक्षा जास्त आहे, जो की खूप जास्त आहे. कारण आम्ही खूप ड्रेजिंग केल्यानंतर सुद्धा 15-15.5पर्यंत आहोत सध्या JNPTमध्ये, आणि देशामध्ये कोणत्याही बंदराची तेवढा ड्राफ्ट उपलब्ध नाही आहे. तर लोकेशनल ॲडव्हान्टेज वडवण बंदरचा खूप मोठा आहे. आणि दुसरा पार्ट जो आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये JNPT नंतर प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट कोणताही पोर्ट मोठा झालेला नाही. मी आता इथे फक्त गुजरात महाराष्ट्र यामुळे म्हणतो की बऱ्यापैकी हिंटरलँड कॉमन आहे, पण गुजरातमध्ये जर तुम्ही पाहिला तर मुंद्रा, हजीरा, पिपावा हे सगळे पोर्ट जो आहेत ते मागचे काही वर्षांमध्ये आले, म्हणजे 10 ते 15 वर्षाचा विकास आहे तो. पण आमच्याकडे या दरम्यान एकही पोर्ट आलेला नाही. पूर्ण देशाची दृष्टीने जर पाहिला तर जो ट्रेडमध्ये आमचा वाढ अपेक्षित आहे त्या दृष्टीने या देशाला 5 ते 10 वर्षामध्ये एक मोठे पोर्टची गरज लागणार आहे. पण मोठे पोर्टची गरज म्हणजे नुसतं फिगर्समध्ये नाही आहे. दुसरा पार्ट काय आहे की जो शिपिंग सेक्टर आहे याच्यात 2 ते 3 मोठे चेंजेस होऊन राहिलेत. पहिला चेंज काय आहे की वेसल्सच्या साईज इन्क्रीज होतो आहे. म्हणजे जो शिप्सचा साईज आहे तो प्रत्येक पोर्टवर जाऊच शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोठा ड्राफ्ट किंवा त्यांना या प्रकारचा ड्राफ्ट नाही देणार ते शिप्स तिथे जाणारच नाही. म्हणजे आजच्या दिवशी पण काय होऊन राहिला, जो साऊथचे पोर्ट्स होते ट्रान्सशिपमेंटवाला सगळा कोचीन वगैरे सोडून कोलंबोला जातात आता. तर तो जो एक प्रकारे देशाचा लॉस होतो आहे. म्हणजे फक्त असा सांगणं की देशांमध्ये बंदरांमध्ये अजूनही बऱ्यापैकी कॅपॅसिटी आहे, पण त्या बंदरांमध्ये ते शिप्स येणार नाही. आणि दुसरा पार्ट काय असतं की शिपिंग लाईन्स जो आहेत ते एक प्रकारे एग्लॉमरेशन होऊन राहिला त्यांच्या, म्हणजे फार कमी लोक त्या सेक्टरला डॉमिनेट करत आहेत. तर एकदा तसा झाल्यानंतर ते पोर्ट्स फिक्स होऊन जातात. म्हणजे ज्या पोर्ट्सवर या प्रकारची वर्ल्ड क्लास सुविधा, आम्ही ज्यावेळी म्हणतो आम्ही याला वर्ल्ड क्लास पोर्ट करू, टॉप 10मध्ये करू, त्याचा अर्थ फक्त कॅपॅसिटी नाही आहे, पण डिजिटायझेशन कशी होईल, मॉडर्न इक्विपमेंट कसे होणार, बाकीचे सस्टेनेबिलिटी मेजर्स कसे घेतले जाणार, या दृष्टीने त्या पोर्टची संकल्पना आहे. 80,000 कोटीचा प्रकल्प आहे. 80,000 कोटीचे प्रकल्पामध्ये जवळपास 50% जो आहे तो गव्हर्मेंटचा सहभाग आणि जवळपास 50% जो आहे तो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये येणार. एक फक्त आपल्या इंटरेस्टसाठी सांगतो की जो मेन पार्ट असतो तिथे म्हणजे ऑफशोर ज्याला आपण पोर्ट म्हणतो, जवळपास 5 किलोमीटर समुद्राचे आत जाऊन आम्ही रिक्लेमेशन करून जो आहे पोर्ट बांधतोय. तर एक ब्रेक वॉटर बांधावा लागतो. ब्रेक वॉटरचा अर्थ एवढाच आहे की जो करंट, विंड, टाईड वगैरे जो आहे तो त्या दृष्टीने त्याला पोर्टला प्रोटेक्शन देणं, म्हणजे नॅचरल हार्बर नाही आहे म्हणून तो एक ब्रेक वॉटर बांधला जातो, रिक्लेमेशन केली जाणार. आणि 9 मोठे कंटेनरचे टर्मिनल, बाकीचे मल्टीपर्पज कार्गोचे टर्मिनल, रोरोच्या टर्मिनल, लिक्विडचे टर्मिनल ते जो आहे तिथे बांधले जाणार आहेत. पण जो 9 टर्मिनल आहेत ते चालवण्यासाठी मात्र पुन्हा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर दिले जाणार. जो त्याच्यानंतरचा सेकंड पार्ट आहे जो आत्ता चर्चा आधी झाली की रेल अँड रोड कनेक्टिव्हिटी, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. बट नाव थर्ड कनेक्टिव्हिटी इज कोस्टल. आपली देशामध्ये रेल आणि रोड शिवाय जो आम्ही म्हणजे जलमार्गचा जो आहे वापर फार कमी करण्यात आलेला आहे आतापर्यंत. आम्ही कोस्टल बर्थ आता नवीन JNPTमध्ये निर्माण केली जो एक्सक्लुसिव्ह कोस्टल बर्थ आहे. सो टिपिकली व्हॉट इज सेड इज टिपिकली त्याचा खर्च जो आहे तो रोडपेक्षा 1/3 to 1/4 येतो.
पण त्याचा वापर आजपर्यंत आमच्या देशामध्ये जास्त झालेला नाही. सो कोस्टलचा जास्तीत जास्त वापर त्याच्यात कसा होईल त्याच्यात पण याच्यात इन्क्लूड करण्यात आलेला आहे. वडवण बंदरच्या महाराष्ट्र राज्यासाठी काय इम्पॅक्ट होईल तो इकॉनॉमिक बेनिफिट्स ज्याला आपण म्हणतो. इकॉनॉमिक बेनिफिट्सचा असा अर्थ असतं की JNPTशी जर तुम्ही कम्पेअर केला तर नवाशेवा किंवा त्या एरियामध्ये 30 वर्षापूर्वी काहीच नव्हता. तर तो जो आजच्या दिवशी पालघर किंवा डहाणूमध्ये जो सध्याची परिस्थिती आहे त्याच्यात तिथे स्कोप खूप जास्त आहे. बिकॉज बेस जो आहे तो ऑलमोस्ट निल आहे, म्हणजे तिथे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी फार कमी आहे. जो फिशिंग रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यात आमचं म्हणणं असं आहे, म्हणजे मी बिलकुल असं म्हणणारच नाही की काही लोकांवर परिणाम होत नाही. परिणाम बिलकुल होतो. आणि या प्रोजेक्टचा पहिला फायदा काय आहे की जो पोर्टसाठी एरिया घेतला जातो आहे सध्या तो इंटरटायडल झोन आहे. म्हणजे रिहॅबिलिटेशन वगैरे झिरो आहे. म्हणजे एकही माणसाच्या त्याच्यात घर म्हणा किंवा जो बाकीचा रोजगार आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही आहे. मात्र मच्छीमारांवर नक्की काही परिणाम होतो. त्याच्यात जो आमचा एक डिटेल्ड रिपोर्ट झालेला आहे त्याच्यात CMFRI नावाची संस्था आहे ज्याच्या मार्फत कोणावर शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, मीडियम टर्म कसा इम्पॅक्ट होतो तो कॉम्पन्सेशन दिलाच जातो. समजा MTHL प्रोजेक्टमध्ये कॉम्पन्सेशनचा फॉर्म्युला करण्यात आला आहे तो दिलाच जातो. पण आमचं म्हणणं आहे आम्ही त्या पलीकडे जाऊन जो महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे आजपर्यंत होत नाही की समजा फिशिंगचा हार्बर वेगळा निर्माण करणं. तुम्ही एखाद वेळी मँगलोर किंवा या प्रकारचे जो बाकीचे पोर्ट्समध्ये पाहिलं तर एक चांगला हार्बर निर्माण केला जातो ज्या ठिकाणी सर्व लोकल्सना त्यांची फिशिंगची ॲक्टिव्हिटी कशी सुरळीतपणे होईल, स्वच्छपणे होईल आणि त्याच्यात व्हॅल्यू एडिशन कसा होईल. म्हणजे व्हॅल्यू एडिशनमध्ये सुद्धा आमचं म्हणणं आहे की या प्रोजेक्टच्या पार्ट म्हणून आम्ही फिशरमॅनना आधुनिक बोटी कशा देता येत आहेत, त्यांना बाकीचे सुविधा कशी देता येतात आणि व्हॅल्यू एडिशन कशी प्रोव्हाइड करता येत आहे त्याला आम्ही प्रोजेक्टचा पार्ट केलेला आहे. बिकॉज प्रोजेक्टचा जो एक विरोध म्हणा किंवा असा की त्याच्यावर एक या प्रकारचा संशय आहे की मच्छीमारांची उपजीविका म्हणा किंवा त्यांचे रोजगारवर परिणाम होणार आहे. तर त्याला जसं आम्ही म्हणतो की काही ठिकाणी कॉस्ट बेनिफिट ज्यावेळी आम्ही करतो काही ना काही कॉम्पन्सेशन द्यावं लागतं. कॉस्ट नाही आहे असं म्हणणं चुकीचं होईल. काही ना काही तो कॉस्ट आहे पण त्याला आपण कॉम्पन्सेट करू शकतो आणि कॉम्पन्सेशन चांगले रीत्याने करू शकतो. त्या दृष्टीने आपण प्रकल्प जो आहे तो हे केलेला आहे. सध्याची जो स्थिती आहे प्रकल्पाची त्याच्यात एन्व्हायरमेंटची दृष्टीने, पर्यावरणची दृष्टीने जवळपास 17 असे प्रकारची स्टडीज करण्यात आलेले आहेत. वेगवेगळी संस्था आहेत जशी NIO आहे गोवाची, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, CWPRS पुण्यामध्ये, या प्रकारची संस्थांमार्फत पूर्णपणे इकॉलॉजीवर होणारा इफेक्ट, फ्लडिंगचा होणारा इफेक्ट, फॉर दॅट मॅटर इवन जो ॲटॉमिक एनर्जीवाला जो तारापूरचा स्टेशन आहे त्यासाठी सुद्धा, म्हणजे अशी वेगवेगळी ते सर्व स्टडीज आता कंप्लीट झालेल्या आहेत. आता आमची अशी स्टेज आहे की आम्ही एन्व्हायरमेंट क्लिअरन्ससाठी जो आहे पुढे जाऊ शकतो आणि त्याच्यात जो बाकीची प्रक्रिया ती कंप्लीट होऊ शकेल. त्याच वेळीस आम्हाला पूर्णपणे डिटेल्ड इंजिनिअरिंग करावी लागते जसे कोणत्याही प्रोजेक्टची. आणि तिसरा पार्ट जो आम्ही सांगितला की सामाजिक त्याचे काय काय परिणाम होणार आहे, पूर्ण एरियासाठी त्याचा जो आर्थिक फायदा आहे तो सर्वांपर्यंत पोचवणे. थोडासा चॅलेंज झाला की जो कोविड पिरियडमध्ये लोकांशी तेवढा संवाद साधणं जो आहे तो शक्य होत नाही. आम्ही थोडा खूप ज्या वेळीमध्ये वेळ मिळाला काही लोकांना तिथे घेऊन गेलो, काही आमचे पत्रकार बंधूंना पण तिथे घेऊन गेलो. म्हणजे जो JNPTचा फायदा त्या एरियाला झाला, इकोसिस्टमला झाला, तो पूर्ण इकोसिस्टम ज्यावेळी तिथे निर्माण होईल, वडवण बंदर या राज्यासाठी एक फार मोठी भूमिका जो आहे तो नक्की म्हणजे त्याच्या वडवण बंदरचा योगदान जो काय आतापर्यंतचे पोर्ट झाले त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठा होणार आहे आणि त्यांची लिंकेजेस जो आहेत खूप लेयर्ड आहेत, त्याचा खूप फायदा या राज्याला होणार आहे. धन्यवाद सर. मुखर्जी सरांना एक लवकर निघायचं, त्यांना एक शेवटचा आणि छोटासा प्रश्न महत्त्वाचा विचारतो. मगाशी तुम्ही नवी मुंबई विमानतळाचा विचार केला. नवी मुंबई विमानतळावरून फर्स्ट फ्लाईट कधी टेक ऑफ होईल अशी मुंबईकर आणि
मुंबई क्षेत्रातील लोकांनी अपेक्षा करावी एक. आणि दुसरं नैनाचा जो उल्लेख झाला, तर नैना नावाची जी एक वेगळी पूर्ण नियोजनबद्ध शहर जेव्हा विकास होईल तेव्हा कोणत्या पातळीचा आर्थिक विकास किंवा कोणत्या पातळीची तिथे इंडस्ट्री या अर्थाने, म्हणजे इंडस्ट्री नॉट प्रोडक्शन करणारी या अर्थाने कोणकोणत्या पद्धतीचं हे येणार आणि त्याचा काय एकंदर MMR रिजन आणि राज्यावर परिणाम होणार अशी तो आपली अपेक्षा आहे. पहिला प्रश्न जे आहे की एअरपोर्ट केव्हा चालू होणार, तर मला वाटते दॅट इज इन द पब्लिक डोमेन. मी त्याबाबत भाष्य करणार नाही. काम सुरू झालेलं आहे, पण मी भाष्य यासाठी करणार नाही कारण की एनीबडी कॅन रीड द डॉक्युमेंट. बट नैनाबाबत, नैना म्हणजे एक नवीन सिटी डेव्हलपमेंट अशाच प्रकारची संकल्पना आहे. फक्त पूर्वी जेव्हा नवी मुंबई प्रकल्प आपण किंवा नवी मुंबईला आपण जेव्हा डेव्हलप केलं त्यावेळेस लँड ॲक्विजिशनच्या मॉडेलने आपण जमीन संपादन केलं. नंतर लँड ॲक्विजिशन जे आहे ते लँड ॲक्विजिशनमध्ये कॅश कॉम्पन्सेशन न देता आपण 22.5% डेव्हलप लँड देणे अशा प्रकारचं आपण एक मॉडेल केलेलं आहे. पण ती पण लँड ॲक्विजिशन ॲक्टप्रमाणेच आहे. नैनामध्ये लँडची जी ॲक्विजिशन आहे ती लँड ॲक्विजिशन ॲक्टप्रमाणे न होता टाउन प्लॅनिंग स्कीमच्या माध्यमातून होणार आहेत. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन नैना आणि नवी मुंबई प्रोजेक्ट. तर टाउन प्लॅनिंग स्कीममार्फत होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आपण त्यांचे 40% जमीन देणार आणि 60% जमीन जी आहे ते सिडको घेणार आणि हा 60% जमिनीमध्ये ते सर्व रोड्स आणि सोशल इन्फ्रास्ट्रक्चर हे देणार, लो कॉस्ट हाऊसिंग करणार आणि जवळजवळ 8 ते 10% जमीन शिल्लक राहतील ज्याला सिडको एक्सप्लॉईट करून हे सर्व जे ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी आहे त्याला फायनान्स करणार. तर नैनामध्ये सेकंड डिफरन्स अशी आहे की नवी मुंबई प्रकल्पामध्ये सर्व जमिनी जी आहे ते सिडकोचे लीज होल्ड जमीन असतात. नैनामध्ये लीज होल्ड जमीन नसतील, फ्री होल्ड जमीन शेतकऱ्यांना परत मिळणार. त्यामुळे एकतर्फे सिडकोची जमीन असेल विच इज अवेलेबल फॉर सेल दर 8 to 9%, दुसरीतर्फे शेतकऱ्यांची जमीन असेल विच इज अवेलेबल फॉर सेल. सिडकोला एक कॉम्पिटिशन या ठिकाणी असेल आणि दिस इज एक्सपेक्टेड टू लीड टू ग्रेटर एफिशियन्सी. अशा प्रकारच्या दिस इज द बेसिक कॉन्सेप्ट ऑफ नैना. नैनामध्ये आपण एक ITP इंटरमिडिएट डेव्हलपमेंट प्लॅन IDP अशा प्रकारचे आपण एक एरिया डिमार्केट केलेले आहे. त्याच्यामध्ये आपण रफली 74 स्क्वेअर किलोमीटर्सचा एरिया आपण घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 11 टाउन प्लॅनिंग स्कीम्सची संकल्पना जे आपण आहे केलेली आहेत. आणि ते करत असताना जे नवी मुंबईमध्ये जे टाउन प्लॅनिंगचे नॉर्म्स आहेत आणि नवी मुंबईमध्ये जे रोड्सचे विड्थ असतील किंवा ओपन स्पेसेसची जे रेशो असतील तीच रेशो त्या ठिकाणी आपण इम्प्लिमेंट करतो आहे. तर देअरफॉर जसे नवी मुंबईमध्ये आपण इंडस्ट्रियल एरिया ठेवलेला आहे तर नैनामध्ये इंडस्ट्रियल एरिया असणार. जसे नवी मुंबईमध्ये सर्व्हिस इंडस्ट्री एरिया ठेवण्यात आलेला आहे तशाच प्रकारे नैनामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री एरिया असणार. जसे नवी मुंबईमध्ये आपण सोशल फॅसिलिटीज ठेवलेल्या आहे तशाच प्रकारे सोशल फॅसिलिटीज जी आहे ते नैनामध्ये असणार. आणि जसे नवी मुंबईमध्ये आपण समजा रेसिडेन्शियल केलेलं आहे, कमर्शियल केलेलं आहे, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी जागा ठेवलेली आहे तशाच प्रकारे नैनामध्ये आपण डेव्हलपमेंट केलं. लँड ओनरसाठी यासाठी सर्वात मोठी जे ॲडव्हान्टेज आहे ती ॲडव्हान्टेज ही आहे की जागा सिडको घेतात त्यामुळे द टायटल इश्यूज आर ऑल रिझॉल्व्ड अँड द लँड बिकम्स फ्री ऑफ ऑल एन्कम्बरन्सेस. समजा तुमची जमीन कुठला प्रकारचा ब7 प्रकारची जमीन असतील किंवा क्लास 2 जमीन असेल, गव्हर्नमेंट लीज असेल, पण आफ्टर सिडको ॲक्वायर्स द लँड बाय द टाउन प्लॅनिंग स्कीम मॉडेल हे सगळे गोष्टींना सिडको क्लिअर करणार आणि तुम्हाला फ्री होल्ड लँड जी आहे ते फ्री होल्ड लँड परत मिळेल. तर हे जमीन मालकासाठी एक फार मोठी गोष्ट आहे. दुसरी, नॉर्मली ॲग्रिकल्चरल लँड असतात त्याच्यामध्ये 4% FSI असतो. 4% त्याला 2.5 FSI मिळणार. सो ऑलमोस्ट 250 टाइम्स ॲडिशनल FSI जी आहे ते जमीन मालकाला मिळणार. तिसरी, जर आपण स्वतः डेव्हलप केलं असतं तेव्हा आपल्याला स्वतःच्या खिशातून पैसे टाकायला लागलं असतं. या ठिकाणी द एंटायर इन्व्हेस्टमेंट इज बिंग डेफर्ड आणि ऑर रादर सिडको इज डुईंग द एंटायर इन्व्हेस्टमेंट. त्यामुळे शेतकऱ्यांना किंवा लँड ओनरला कुठल्याही प्रकारचा इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. आणि चौथी, ऑफसाईड इन्फ्रास्ट्रक्चर जसे की सीवेज ट्रीटमेंट, जसे की वॉटर पाण्याची जी व्यवस्था आहे ती सर्व पाण्याची व्यवस्था हे सिडकोतर्फे असतील. तर नैनामध्ये जशा प्रकारे आपण नवी मुंबईमध्ये इंडस्ट्रीची तरतूद केलेली आहे तशाच प्रकारे इंडस्ट्रीची तरतूद असतील. आणि ओव्हरऑल प्लॅनिंग आमची अशी आहे की आता नवी मुंबई शहर तर डेव्हलप झाला, पनवेल डेव्हलप झाला,
आता ते एरिया बिटवीन JNPT अँड पनवेल आणि खारघर एक्सेट्रा जे पूर्ण डेव्हलप नाही झाली हे डेव्हलप करायचं आणि याला संबंधित स्थानिक स्वराज्य प्राधिकरण यांच्याकडे हँडओव्हर करायची आणि त्यानंतर जे आहे नैनाचा जे एरिया आहे ते डेव्हलप होतील. अशा प्रकारे इन अ फेज्ड अँड अ प्लॅन्ड मॅनर डेव्हलपमेंट विल स्प्रेड फ्रॉम द सिटी सेंटर टू द हिंटरलँड. अशा प्रकारची प्लॅनिंग आहे आणि अशा प्रकारे ही प्रकल्पाची जे संकल्पना आणि हे प्रकल्पाची इम्प्लिमेंटेशन आहे ती चालू आहेत. धन्यवाद. आता आपण सत्राच्या शेवटच्या ह्याच्यात आहोत, त्यामुळे अगदी थोडक्यात सगळ्यांना मी एक छोटेसे प्रश्न आहे. सर थँक्यू सर. सर एकच मिनिट सर एक मिनिट. मी इथे व्यासपीठावरती माननीय श्री असीम चरानियास याचे त्यांना विनंती करतो येण्याची आणि त्यांच्या हस्ते आपण माननीय डॉक्टर संजय मुखर्जी साहेब यांना एक छोटीशी लोकसत्तातर्फे ही पुस्तक भेट देऊया. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे. धन्यवाद सर. खूप खूप आभार आपले. धन्यवाद. खूप खूप आभार. पुन्हा स्वप्न सौरभजी आपण. एक समूह छायाचित्र लोकसत्तासाठी. धन्यवाद. श्रीनिवास सरांना एक हे होतं, आत्ता पण MTHLचा उल्लेख केलात की जो एक गेम चेंजर ठरणार आहे विशेषतः साऊथ मुंबईसाठी. मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, पण हे सगळे जे प्रकल्प आहेत ते 20-25 वर्षांपूर्वी प्लॅन केलेले, त्याच्याही पूर्वी प्लॅन केलेले आणि आता खूप मोठ्या प्रमाणात वेगानं अंमलबजावणी सुरू आहे. म्हणजे आपण काम करून शेवटच्या टप्प्यात आलो आहेत. पण आता आपण जेव्हा महाराष्ट्राच्या पुढच्या ह्याचा विचार करतो प्रगतीचा, तेव्हा हे कम्प्लिशनला आलेले प्रकल्प वेगळे आणि MMRDच्या पुढचं जे आता आव्हान असणार आहे की हे सगळे प्रकल्प सुरू झाल्यानंतर जे काही गर्दी MMR रिजनमध्ये वाढेल किंवा जे नवीन ॲक्टिव्हिटी सुरू होतील तर त्याच्यावर उतारा म्हणून म्हणजे एक हे म्हणून जसे तुम्ही आत्ता प्रकल्प आखलेत मेट्रो असतील वगैरे, तर पुढचा टप्पा काय भर असणार आहे MMRDचा पुढच्या काळात महत्त्वाचा. आणि सगळ्यांना तो पुढे तोच प्रश्न असेल की सर्व प्रकल्पांबद्दल एकच हे होतं की तारीख पे तारीख कोर्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट देशभरात सगळीकडे तारीख पे तारीख येत राहतात. नवी मुंबई एअरपोर्ट असं खूप दिवसांपासून ऐकतोय. त्याच्यात बरीच कारणं आहेत. असं नाही की फक्त एजन्सीचा विषय, तो समाजापासून अनेक गोष्टी मानसिकतेपासून अडचणी येतात. तर पॉइंटेडली की याच्या पुढचा MMRDचा जो फोकस एरिया आहे हे इम्प्लिमेंट प्रोजेक्ट झाल्यानंतर तो काय असणार आहे भविष्याचा विचार करून. इनफॅक्ट आपण अत्यंत एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. बिकॉज आता नंबर एक आपले सध्याचं प्रोजेक्ट्स पूर्ण करणे हा एक नंबर 1 प्रायोरिटी आहे आणि त्यांचा इम्पॅक्ट काय आहे त्यांचा ऑलरेडी आपल्या समोर आहे. सो म्हणून त्याच्यासाठी आपण 2 गोष्टी आपण MMRD करणार आहे. नंबर 1 आपल्याकडे रिजनल प्लान जो आपण तयार केली, परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या महिन्यात त्यांनी रिलीज केलेलं आहे, त्यांचं अंमलबजावणी करणे आपला एक महत्त्वाचा प्रायोरिटी असणार. रिजनल प्लॅनमध्ये आपण काही ग्रोथ सेंटर्स आणि ग्रोथ नोड्स आयडेंटिफाय केलेले आहेत. येस. आणि हा नोडसुद्धा आपला जो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सध्या चालू आहे, मूलभूत सुविधा, उदाहरणार्थ MTHLचा आपण उल्लेख केला, मेट्रोचा उल्लेख केला, सिडकोचा नयनाचा उल्लेख केला किंवा इतर जो आहेत ते सगळ्यात धरूनच आपण आता त्यांचा ग्रोथ सेंटर्स आपण इनफॅक्ट मल्टी मॉडल कॉरिडॉरचा आपण जो उल्लेख केला त्यांचा ग्रोथ सेंटर्स आहे, त्याच्यापैकी काही ग्रोथ सेंटर्स आपण डेव्हलप करणार आहोत. त्याच्यामुळे 2 फायदे आहेत. एक, सरकारला निश्चित पैसे म्हणून काही मिळतील निधी, बिकॉज त्याच्यामधून सुद्धा ते निधी एक मिळेल. ॲट द सेम टाईम बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट, इंटरलँडचं डेव्हलपमेंट होईल. आणि फॉर एक्झाम्पल काही लॉजिस्टिक्स हब करायचं असेल तर, उदाहरणार्थ आपण म्हणतो भिवंडी एक लॉजिस्टिक हब करायचं, आपण डिक्लेअर तरी केलेलं आहे परंतु अजून झालेलं नाही, त्यासाठी फंड्स लागतात. सो दॅट इज वन फॉर एक्झाम्पल. खारबाव म्हणून एक जागा आहे आपल्याकडे MMR रिजनमध्ये. अशा प्रकारचा ग्रोथ सेंटर्स तयार करणे एक अत्यंत महत्त्वाचा एक आमचा पुढचा टप्पा एक राहणार आहे. सेकंड इज ऑफकोर्स टू डेव्हलप what we call this the monetization of the various projects is also necessary, because कुठलाही प्रोजेक्ट देर आर नो फ्री लंचेस बेसिकली. म्हणजे प्रत्येकाला प्रोजेक्टला भरपूर पैसे खर्च करावा लागतो. सो त्यांच्या नियोजनातून फळनिष्पत्ती जो होईल त्याच्यामधून मग रिटर्न्स कसा गव्हर्नमेंटला मिळतील हा एक नियोजनसुद्धा आमच्याकडे चालू आहे. गव्हर्नमेंटला म्हणजे इन्क्लुडिंग MMRDAला सुद्धा. बिकॉज वी हॅव टू कॅप्चर द लँड व्हॅल्यूज. आता फॉर एक्झाम्पल उद्या आम्ही एक प्रोजेक्ट केलेले आहेत, त्याचा लोकल लोकांना फायदा होतो,
काही डेव्हलपरना पण फायदा होतो बिकॉज त्यांनी ॲग्रिगेशन केलेले लँड्स उची जे वस्तुस्थिती आहे मुंबई MMR रिजनमध्ये किंवा लँडलॉर्ड्स असतील त्यांना फायदा होणार. तसेच त्यांच्यामधून सुद्धा आपल्याला सुद्धा कसा त्याच्यामधून रेव्हेन्यू जनरेशन गव्हर्मेंटला आणि MMRDला करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा विचार चालू आहे. हा एक दुसरा आहे. सो अँड बोथ आर सेल्फ सस्टेनिंग. जो सुरुवातीला मी ग्रोथ सेंटरचा उल्लेख केला आणि यांचा जो रिजनल प्लॅनचा आणि हे जो रेव्हेन्यू जनरेशन हे दोन्ही इंटरलिंक्ड आहेत. त्यासाठी सेपरेट टॉपिक आपल्याला घ्यावा लागतो बट दीज आर द 2 प्रायोरिटीज. येस, धन्यवाद. सर मोपलवार सर, मगाशी आपण शेअर केलं पुढचे ज्या योजना आहेत. आता पुन्हा तोच की समृद्धी महामार्ग हा गेल्या काही काळातला खूप मोठ्या वेगानं अंमलबजावणी झालेला प्रकल्प आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल घाटकोपर ते हिची वर्सोवाची मेट्रो रेल 11 किलोमीटरला आपल्याला 7 वर्ष लागली होती आणि आपण एवढा मोठा समृद्धी महामार्ग एका मोठ्या स्पीडने गेलो हे वास्तव आहे. तर अशा पद्धतीनं जसं समृद्धी आपण एका वेगानं चाललो आहेत, ठीक आहे त्याच्या तारखा पॉलिटिकल वेगळ्याच होतं, पण एक व्यवस्थित गतीनं जो प्रकल्प पुढे गेला तशा पद्धतीनं बाकीचे प्रकल्पही पुढे भविष्यातले जावेत. तारीख पे तारीख हा विषय तिथं येऊ नये याच्यासाठी MSRDC नेमकं काय धोरण आखणार आहे भविष्यातल्या वाटचालीच्या दृष्टीनं? भविष्यातले जे मी 6 महत्त्वाचे प्रकल्प सांगितले त्याच्यामध्ये बेसिकली प्रायोरिटायझेशन होईल. प्रायोरिटायझेशन असं आहे की कुठल्या स्टेजला कुठला प्रकल्प, उदाहरणार्थ पुणे रिंग रोड हा अतिशय वेगात पुढे जाईल. त्याच्याबरोबरच सागरी महामार्ग जो आहे, जो म्हणजे लोकसत्तेचे तत्कालीन संपादक माधव गडकरी साहेब सागरी महामार्गाबद्दल 80मध्ये लिहायचे आणि तेव्हापासून त्याच्यावर प्रचंड चर्चा व्हायची. तो सागरी महामार्ग मला स्वतःला असं वाटतं की पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये कंप्लीट रिअलायझेशन झालेलं असेल त्याचं. कारण त्याचा आज DPR आहे, लोकेशन्स आहेत, लँड ॲक्विजिशनची प्रोसेस आज लॉन्च करण्याच्या स्टेजला आपण आहोत. कारण सागरी महामार्गाचा फार मोठा प्रश्न होता, कारण नोटिफाईड आहे परंतु तो काही ठिकाणी 6 मीटरचा, काही ठिकाणी 10 मीटरचा आणि खूप चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये. हा सागरी महामार्ग आहे किंवा नांदेड जालना आहे, ही नक्कीच पुढे जातील परंतु त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यातला आहे कोकण एक्सप्रेसवे, कारण ग्रीन कव्हरचा मोठ्या प्रमाणात तो इश्यू, त्यात एन्व्हायरमेंट आहे, फॉरेस्ट आहे, ते इश्यूज कसे चॅलेंज होतील. त्यामुळे दॅट DPR होईल परंतु ते चॅलेंजेस आहेत दे विल हॅव देअर ओन लाईफ सायकल. त्याबरोबरच वर्सोवा विरार मी सांगितलं की आपल्याला नरिमन पॉईंट टू वर्सोवापर्यंतचा क्लिअरन्स मिळाला 2003ला. आपण 2025-2026ला आता म्हणतो की बांद्रा वर्सोवा कंप्लीट होईल, कारण आता बांधकाम आपण ऑर्डर दिली आहे आता वर्सोवा विरारच्या स्टेजला. परंतु सुदैवाने यावेळेला केंद्र सरकार फार प्रोॲक्टिव्हली या फेजमध्ये यायच्या तयारीत आहे की, कारण मुंबईचं डिकंजेशनचा जर प्रश्न असेल आणि विशेषतः आताच श्रीनिवासन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता जी गर्दी इकडे होण्याच्या ऐवजी ग्रोथ सेंटर्स बाहेर झाले पाहिजे. त्याच्यासाठी मल्टी मोडल कॉरिडॉर किंवा वडोदरा मुंबईकडून जो संबंध एरिया ओपन अप होतो, म्हणजे आज येणारी सगळी NH8ची ट्रॅफिक, NH3ची ट्रॅफिक ही सगळी भिवंडी, कल्याण, डोंबिवली, शिळफाटा, पनवेल, बदलापूर, अंबरनाथ याच्यातून जाते. त्यामुळे प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे. त्याला एकदा बायपास होऊन गेलं की एक वेगळी जॉग्रफी ओपन अप होईल. तर त्यामुळं वर्सोवा विरार विल आल्सो हॅव मच हायर पॉसिबिलिटी. परंतु मी सांगितल्याप्रमाणे पुणे रिंग रोड, सागरी महामार्ग, नांदेड जालना ज्या गतीनं येतील आणि वर्सोवा विरार नंतर कोकण एक्सप्रेसवे अशा पद्धतीनं ते प्रोजेक्ट मला वाटतं. आणि MMC इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अँड इट्स ॲडव्हान्स स्टेज आहे, त्याला लाईफ सायकल. परंतु इट विल टेक अनदर 5 to 10 years टोटल हे सगळे व्हायला. 5 ते 10 वर्षाच्या आत हे सगळे प्रकल्प होणे. अंमलबजावणीचा आपला अप्रोच होता एजन्सीजचा, त्याच्यात नेमकं काय बदल सरकारच्या पातळीवर आणि एजन्सी म्हणजे एक्झिक्युटिव्ह एजन्सीज या अर्थाने तुम्ही जो बदल पुढच्या काळात अनुभव आत्ताचा लक्षात घेऊन काय बदल करू पाहताय की ज्याच्यानं वेगानं याची अंमलबजावणी होऊ शकेल? नाही, आम्ही फोकस हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो लँड ॲक्विजिशन आणि एन्व्हायरमेंटल अँड फॉरेस्ट कम्प्लायन्सेस. फॉरेस्ट फॉरेस्ट वाईल्ड लाईफ हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट, वाईल्ड लाईफ, सोशल इम्पॅक्ट ह्याला आम्ही फार प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे हे सगळे कम्प्लायन्सेस आपण वेळेवर करत असल्यामुळे ते चॅलेंजेस नक्कीच टॅकल होतील चांगलं. थँक्यू. सर लास्ट 1 मिनिट. सेठी सर, आता
वाढवण बंदराचा मगाशी तुम्ही उल्लेख केलात सगळं आणि शेवटी मी पाठक सरांकडे येईन. वाढवण बंदर असंच पूर्ण वेळेवर व्हावा म्हणजे त्याचं तारीख हे होऊ नये म्हणून नेमका काय अप्रोच ठेवणार आहात, काय संकल्प आहे? No, I think the way these projects. फर्स्ट मिस्टर सेठी विल आन्सर Please, देन. please, please. जसं आता सांगण्यात आलं की सर्वात आत जो आहे जो क्लिअरन्सेस असतात म्हणजे तो क्लिअरन्सेस आधी वेळेवर घेऊन त्यानंतर प्रोजेक्ट पुढे नेणं म्हणजे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस मी आधी जसा उल्लेख केला त्याच्यात जो सर्व क्लिअरन्सेस आहेत आणि त्याच्यात जो काय करणे शक्य आहे ज्यात एखाद वेळी थोडासा कॉस्ट सुरुवातीला इन्क्रीज होतो पण तो आधीच करून घेतल्या पाहिजेत. बरेच वेळी आपण काय करतो आपण टेंडर काढतो त्यानंतर कंप्लायन्सेस चालू राहतात म्हणजे तो प्रोजेक्ट अडकून जातं. म्हणून तो ज्याला आपण प्रोजेक्ट डेव्हलपमेंट म्हणतो म्हणजे हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत म्हणजे ते सांगतील आपल्याला की प्री डेव्हलपमेंट अँड प्रोजेक्ट डेव्हलपमेंट ह्याच्यात खूप मोठा एक फरक आहे. तर ते सर्व कार्यवाही जर आपण आधी केल्या तर मग तो पुन्हा पुढे प्रॉब्लेम येत नाही. तर तो एक मोठा पार्ट आहे याच्यात. आणि दुसरा पार्ट जो आहे की जो विरोध वगैरे ज्यावेळी असतं तर त्याच्यात आपण एक ट्रान्सपेरंटरित्याने म्हणजे फेअर आणि ट्रान्सपेरंटरित्याने त्याच्यात थोडासा जरी जास्त खर्च झाला माझं असं म्हणणं आहे. मी या प्लॅटफॉर्ममध्ये म्हणजे जोपर्यंत काय केलेला नाही आहे तोपर्यंत आधी तसं जास्त सांगणं नाही उपयुक्त होणार पण एक अप्रोच म्हणून की जर काही सामाजिक याच्यातनं जर काही लोकांच्या तिथे थोडासा फायदा होत असेल तर थोडा एक्स्ट्रा जरी दिला म्हणजे MSRDCचा जो तुम्ही आता उल्लेख केला म्हणजे एक फार चांगली गोष्ट झाली की जरी थोडा खूप एखाद वेळी लँडचा जास्त पैसा द्यावा लागला असेल तरी तो पूर्णपणे टाईम वेळेवर झाला आणि म्हणून तो प्रोजेक्ट पुढे गेला. म्हणजे या प्रकारची थोडीशी अप्रोच ठेवल्याने त्याचा नक्की फायदा होतो. तर अशा प्रकारचे हे 2-3 मेन गोष्टी आहेत मला असं वाटतं जो कोणत्याही प्रोजेक्टला फायदेशीर ठरतील. पाठक सर Completely आता agree. हां फक्त तोच आहे की सर्व एजन्सीजनी आता हे सांगितलं एक प्रायव्हेट प्लेअर म्हणून तुम्हाला काय वाटतं की सरकारी एजन्सी आता एक थोडक्यात एक छोटा जो भूमिकेतला बदल आहे तो तिघांनी वेगळ्या पद्धतीनं सांगितला. आपली सरकारकडनं नेमकी आणखीन अपेक्षा काय आहे कारण फक्त विलंबाचा विषय नाही आहे तर तिथं फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सपासून ते एक जनरल आपण ज्याला इमेज म्हणतो कारण देशाच्या वरच्या भाषणापासून ते मुंबईतून होणाऱ्या भाषणापर्यंत तेच प्रोजेक्ट खूप वर्ष लागतात. तर त्याचं वेळेवर डिलिव्हरी व्हावी याच्यासाठी सरकारच्या एकंदर ॲप्रोचमध्ये आणि एजन्सीजच्या ॲप्रोचमध्ये काय बदल होण्याची गरज आहे जेणेकरून प्रायव्हेट सेक्टरलाही तो त्रास होणार नाही आणि लोकांनाही वेळेत प्रकल्प पूर्ण झालेले पाहायला मिळतील. So, apeksha kai. I mean, what is our expectation? See, one success story I wanted to share. In Mauritius, in Port Louis, L&T's railway division made a 13-kilometer light rail transit in 2 years. Concept to commissioning, 2 years. So, construction actually, whether you construct a metro in Dadar or Denmark, construction is the same. It is exactly the points that all of you mentioned. The pre-development and the clearances in the land में in fact 2013 में जो झगड़ा था अभी नहीं है. अभी we are paying more for land, so it is easier to acquire land compared to 2010, 2013. But PIL and environmental approval, other approval, ये सब हम ही लोगों ने अपना मकड़ जाल चालू किया है. ये भगवान ने नहीं दिया है. So how can we get rid of the makadjal even before construction starts? That is the key to success. That's all I'll say. Thank you. थोड़ा अगर इलेबोरेट कर सके कि जैसे डेनमार्क में आप बाहर भी ये करते हैं तो वहाँ पे क्या फ़र्क है जब L&T जैसी कंपनी बाहर कुछ करती है और यहाँ पे क्या फ़र्क है व्हाट डू यू वांट हियर? So एक पुरानी कहावत है बिड इन हेस्ट एंड रिपेंट इन लेजर. यानी कॉन्ट्रैक्ट जल्दी जारी कर दिया और कंस्ट्रक्शन के टाइम में वो बढ़ते जाएगा. इसके बजाय इफ़ वी स्पेंड मोर टाइम इन द प्री डेवलपमेंट एंड द प्रोजेक्ट डेवलपमेंट एक्टिविटी विच इज़ नाउ बीइंग डन बाय ऑल द एंटिटीज सिटिंग हियर, आई थिंक दैट इज़ द बिग डिफरेंस. मेनी ईयर्स अगो आई वाज इन अ स्टेट गवर्नमेंट, आई वाज सेक्रेटरी PWD और मैं बोलता था चलो आई नीड एस्टिमेट्स ऑफ 5 रोड्स. वो रातों रात इंजीनियर बना के लाते थे. इसका मतलब वो मेहनत उसमें नहीं लगती थी. अगर 6 महीने लगाते और एस्टिमेट बनाते तो वो रोड पक्की बनती. So this is the change that has happened in our large entities, and I must say that all the projects that have been mentioned today, we are following that.
The only uncontrollable thing is actually court PIL litigation. And we believe as the private sector that आपको जितना कंसल्टेशन करना है कर लो, लेकिन एक बार जब कंसल्टेशन हो गया तो फिर हर चीज़ पे रोड़े मत अटकाओ. That's all. धन्यवाद. एक वेगवेगळ्या सिडको असेल, MSRDC, MMRDA, JNPT यांनी आता आपल्यासमोर पुढच्या दशकाचा आणि तेही पुढच्या कालखंडात महाराष्ट्राचा विकास आणि त्यासाठीचे प्रकल्प कसे असतील याची रूपरेखा मांडली आहे. पुढचे होणारा धोरणात्मक बदलसुद्धा त्यांनी सूचित केले आहे, कशा पद्धतीनं त्याला वेग देणार आहेत. मी आता या कार्यक्रमाची सूत्रे कुणालकडे पुन्हा देतो. धन्यवाद सर. यानंतर मी आता काही मान्यवरांना इथे आमंत्रित करतो आणि त्यांच्या हस्ते आपण ह्या मान्यवरांना छोटीशी भेटवस्तू लोकसत्तातर्फे देणार आहोत. सर्वप्रथम मी माननीय श्री केविन सेंटॉस सर यांना विनंती करतो, ऑनरेबल VP इंडियन एक्सप्रेस, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं आणि त्यांच्या हस्ते आपण माननीय श्री SV श्रीनिवास सर यांना ही भेटवस्तू देणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे, या दोन्ही मान्यवरांसाठी. माननीय श्री SV श्रीनिवास साहेब. मी केविन सर एक विनंती आहे, पुढचं पण तुमच्या हस्तेच आपल्याला करायचं आहे. माननीय श्री राधेश्याम मोपलवार साहेब आहेत, त्यांना सुद्धा आपणच ही भेटवस्तू द्यावी अशी विनंती आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्याकडून अपेक्षित आहे. धन्यवाद सर. यानंतर माननीय श्री राजू बनसोडे साहेब, कपॅसिटी इन्फ्राचे, यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांच्या हस्ते माननीय श्री संजय सेठी साहेब यांना आपण लोकसत्तातर्फे ही भेट देतो आहोत. धन्यवाद सर. यानंतर सिडकोच्या प्रिया रतंबे मॅडम यांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचे आहे आणि त्यांच्या हस्ते माननीय श्री शैलेश पाठक साहेब यांना आपण ही भेटवस्तू देतो आहोत. आणि यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी माननीय श्री सिद्धार्थ खांडेकर सर, सिनियर असिस्टंट एडिटर लोकसत्ता, यांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. नमस्कार. आभार प्रदर्शनाची औपचारिकता जरी म्हटलं तरी या सगळ्या पूर्ण आत्तापर्यंतच्या कॉन्क्लेव्हमध्ये या सर्वच मंडळींचं एक अतिशय चांगलं सहकार्य लाभलं आणि त्याच्यातूनच सर्वांना अतिशय उत्साह वाढवणारा हा कार्यक्रम आपण सादर करू शकलो. सर्वप्रथम मी आभार मानतो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रस्तुत लोकसत्ता इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्हमध्ये मी त्याच्यामध्ये MSRDC, सिडको, कॅपॅसिटी इन्फ्रा प्रोजेक्ट, त्याच्यानंतर कॉर्पोरेट पार्टनर CI आमचे आणि या सर्वांचे आणि त्याबरोबरच आत्तापर्यंत या 3 सत्रांमध्ये जे सहभागी झालेले होते त्याच्यात अर्थातच माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, माननीय उद्योगमंत्री सुभाष देसाई, माननीय उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, त्याच्यानंतर CIचे माननीय अध्यक्ष, टाटा स्टीलचे व्यवस्थापक TV नरेंद्रन साहेब, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. दुसऱ्या सत्रामध्ये आपण उद्योग विभागातील जी काही मंडळी सहभागी झालेली होती त्या सर्वांचे म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टर सच्चिदानंद शुक्ला, डॉक्टर अजित रानडे, मिस्टर B त्यागराजन आणि ऑफकोर्स अनबलगंज सर. आणि तिसऱ्या सत्रामध्ये आज जी सगळी मंडळी इथे सहभागी झालेली होती त्याच्यामध्ये मोपलवार साहेब आहेत, त्याच्यानंतर संजय सेठी, संजय मुखर्जी, शैलेश पाठक आणि ऑफकोर्स श्रीनिवास साहेब, या सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.